महाविकास आघाडीचे नेते खरं तर 12चा वेळ 3 वर गेलेला आहे, म्हणून मी अवघ्या 2 मिनिटांमध्ये माझं प्रास्ताविक संपवणार आहे। या ठिकाणी आमचे शिवसेनेचे रत्नाकर आप्पा शिंदे जिल्हाध्यक्ष, राहुल भैया सोनवणे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत आणि सर्व माजी आमदार, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे, सीपीएमचे आमचे नामदेवरावजी चव्हाण, समाजवादी पक्षाचे शिवाजीराव कांबळे, खरं तर सर्वांची नावं घेता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, मला माफ करा सर्वांची नावं मला माहिती आहेत पण घेता येणार नाहीत वेळेअभावी। खरं तर या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या जे मैदानामध्ये इच्छुक असणारे उमेदवार आहेत, खरं तर यांचं आपण टाळ्यानं जोरदार स्वागत केलं पाहिजे। जे की आमचे जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हरुणभाई इनामदार त्यांनी देखील निवडणूक लढवायचा निश्चय केला होता। सीताताई बनसोड त्यांचा उमेदवार होता, त्यांचं आपण जोरदार एकदा टाळ्या वाजवून स्वागत करू। दुसऱ्या ज्या आपल्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे ह्या देखील उत्सुक होत्या, मात्र त्यांनी देखील आपल्याला महाविकास आघाडीमध्ये येऊन त्यांनी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज त्या राज्याच्या उपाध्यक्ष आहेत। दुसऱ्या आमच्या डॉक्टर अंजलीताई घाडगे यांनी देखील पहिली निवडणूक लढलेली होती, त्या देखील उत्सुक, त्यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। आणि टाळ्या ह्याच्यासाठी वाजवा, टाळ्यावर अजून देशामध्ये जीएसटी लागलेली नाही। तुमच्या टाळ्या ह्या इथं बोलणाऱ्या वक्त्यासाठी त्याच्या मनातला बोल आपल्याला भावतोय का, पटतोय का याच्यासाठी असतात। आपण आदरणीय या सभेला जे मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्याला लाभलेले आहेत, आदरणीय जयंत पाटील साहेब, या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, या सर्वांचं, या सर्व आमच्या मित्र पक्षाच्या वतीनं या सभेच्या केजवासियांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आणि खरं तर हे जी निवडणूक आहे ही वेगळ्या वळणावरची निवडणूक आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे या देशामध्ये काय चाललंय, राज्यामध्ये काय चाललंय, पीक विम्याच्या संदर्भामध्ये कशी परिस्थिती आहे, कामगारांच्या संदर्भामध्ये कशी परिस्थिती आहे, किती विदारक चित्र आहे। आणि ज्यांना आम्ही 40 वर्षापासून पाटील साहेब जी आज आमच्या इथं आमदार म्हणून जे बीजेपी मध्ये त्यांनी तुमच्याकडून प्रवेश केला, हे 40 वर्षानं आमचं इथं सर्वसामान्य माणसाचं, कष्टकरी शेतकऱ्याचं शोषण करतायत। यांनी विधान भवनामध्ये कधी शेतकऱ्याच्या प्रश्नावर, कामगाराच्या प्रश्नावर कधी आवाज उठविला नाही। खरं तर याच्यासाठी आम्ही सर्वसामान्य जे तुम्ही दिलेला उमेदवार आहे पृथ्वीराज साठे साहेब, हे सर्व जनता त्याच्या पाठीशी उभे आहे। अत्यंत गरिबीमधला उमेदवार, समाजाशी नाळ असणारा, समाजामध्ये एकोपा निर्माण असणारा हा उमेदवार आमच्यासाठी तुम्ही दिलेला आहे, त्याच्याबद्दल तुमचा एकदा आभार एकदा व्यक्त करतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण हे थांबवतो। धन्यवाद साहेब। यानंतर या विराट सभेला संबोधित करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय हरुणभाई इनामदार। ते 2च मिनिटांमध्ये आपल्याला ते छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय भीम, अस्सलाम वालेकुम। आज या ठिकाणी या प्रचार सभेच्या निमित्तानं महाराष्ट्राचा बुलंद आवाज व महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बाप्पाजी सोनवणे आणि तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके उमेदवार पृथ्वीराजजी साठे। आज साहेब मला या ठिकाणी सांगावं वाटतं की ज्यावेळेस मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी या ठिकाणी इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस आम्ही केजच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या नावाची त्या ठिकाणी मांडणी केली आणि त्यांना ती मांडणी एवढी भावली की त्यांनी मराठा, मुस्लिम आणि दलिताचं जो संघटन केलं, त्या संघटनेला एक रूप देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी केजचं निवडणूक लढवायचा निर्णय घेतला होता। परंतु त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला सर्वाला मान्य आहे आणि केज नगर पंचायत मध्ये लढत असताना केजच्या जनविकास परिवर्तन आघाडीने या ठिकाणी आम्ही आमचा पॅनल उभा केला। या केजच्या जनतेने आम्हाला डोक्यावर घेतलं आणि केजची नगरपालिका आमच्या ताब्यात दिली आणि केजची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली। अशा कर्तव्यदक्ष आमच्या केजच्या नगराध्यक्षासाठी आम्ही हा तो प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी दादाचा निर्णय आम्ही सरसिंधान मानला आणि या ठिकाणी येऊन आम्ही निर्णय घेतला की या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं
आज लोकांना दाब दडप केला जात आहे, दबंगगिरी केली जाते. अशा दबंगगिरीला आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीनं केजचा चेहरा मोहरा बदलण्याचा या ठिकाणी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. परंतु साठे साहेबांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर या ठिकाणी 18 पगड जातीच्या लोकांनी आणि विविध संघटनांनी ज्या पद्धतीनं त्यांना अनुमोदन दिलं, त्यांना पाठिंबा दिला, हा खरा साठे साहेबांनी इतिहास निर्माण केला. मला या ठिकाणी सांगावं वाटतं, जैसे की किनारों ने समंदर को पी डाला, बर्फीले चट्टान ने आग को उगल डाला और साठे साहब ने तो यह मतदारसंघ का इतिहास बदल डाला. अशा पद्धतीचं काम या साठे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला सांगावं वाटतं की या दडपशाहीतून, या जुलमी शासनातून जर या मतदारसंघाला आपल्याला मुक्त करायचं जर असेल तर आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आपलं नेतृत्व चांगलं असलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी ऐसा ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचार जीवा, मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा एक चांगल्या गुरुची आवश्यकता असते. तशा पद्धतीने आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर एक चांगल्या आमदाराची गरज असते. आणि ते सर्व आमदारामध्ये परिपूर्ण गुण असलेला उमेदवार आपल्याला लाभलेला आहे साठे साहेबाच्या रूपानं. म्हणून काल आम्ही हजारोच्या संख्येनं कार्यकर्त्याची संवाद बैठक घेतली आणि साठे साहेबाला एकमुखी जनविकास परिवर्तन आघाडीचा पाठिंबा दिला आणि त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जाता जाता एवढं सांगतो की ज्या ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस एकनिष्ठता कशी असते आणि एकनिष्ठ व्यक्ती कसा असला पाहिजे ह्याचा इतिहास लिहिताना साठे साहेबाचं नाव आवर्जून लिहिलं जाईल, हे मला या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि पुन्हा एक जाताना सांगतो, निष्ठा ह्यांच्यापासून शिका. आणि समोरचा उमेदवार कधी भाजपमध्ये, कधी राष्ट्रवादीमध्ये, कधी भाजपमध्ये, तर तुम्हाला एकच विनंती करतो, हाय अंधेरा बहुत, अब सूरज निकलना चाहिए. बदलते हैं लोग चेहरे नकाबों की तरह, अब उनका 20 तारीख को जनाजा निकलना चाहिए. एवढीच विनंती करतो. आणि तुम्हाला विनंती करतो की तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्या. आणि गरिबाचा, देश मुस्लिमाचा, दलिताचा, मराठा समाजाचा, 18 पगड जातीचा आवाज महाराष्ट्रात बुलंद करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपल्याला भाषणासाठी आमंत्रित केल्यानंतर जो डाव्या बाजूला डाईस आहे आपण त्याच्यावरनं भाषण करायचे सर्वांसाठी विनंती असणार आहे. यानंतर महिला आघाडीच्या सन्माननीय संजीवनीताई देशमुख यांना विनंती आहे की आपण या विराट सभेला संबोधित करायचं आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोक्त करावं ही विनंती आहे. राम कृष्ण हरी. जरा जोरात. राम कृष्ण हरी. आज केज मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराजजी साठे साहेब यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, आमचे केजचे ज्येष्ठ नेते राजूसाहेब पापासाहेब आणि इतिहास घडवणारे जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि माझे मान्यवर, इतर सर्व महाविकास आघाडी व सर्व मित्र पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व माझ्या ज्येष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे, उषाताई दराडे आणि माझ्या मार्गदर्शिका सीताताई बनसोड आणि हेमाताई पिंपळे, या सर्वांची परवानगी घेऊन इतर कुणाचंही नाव न घेता वेळेअभावी मी माझं 2 शब्द बोलते. केज मतदारसंघामध्ये पृथ्वीराजजी साठे साहेब यांना उमेदवारी मिळाली, हा खरंच इनामदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतिहास घडलाय. आणि हा सर्वसामान्य माणूस आजपर्यंत माजी आमदार असताना कधीही त्यांनी मी आमदार आहे किंवा मी माजी आमदार आहे असं न सांगता मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे हे सांगतच लोकांसमोर हात जोडलेले आहेत. आणि पक्षपुटीनंतर केज मतदारसंघातून उभा जर असेल तर तो फक्त पहिल्यांदा पृथ्वीराजजी साठे साहेब होते. या निष्ठेला फळ देण्याचं काम जयंतजी पाटील साहेब आणि खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केलेला आहे. खरंच आभारी आहोत. आणि ज्यांनी विजयाची धुरा देण्यासाठी ज्या आमच्या दोन्ही भगिनी
आणि सर्व संघटना यांनी जे पाठबळ दिलेलं आहे त्यासाठी खरंच त्यांचं कौतुक आहे आजच्या सभेमध्ये. त्यासाठी आपल्याला केज मतदारसंघात 30 वर्षापासून जी काही जंजीर झालेली आहे ती जंजीर तोडण्यासाठी हे सर्व जाती धर्माचे लोक एकवटलेले आहेत. तर ह्या एकवटलेल्या सर्व जाती धर्माच्या माध्यमातून ही जी साखळी तयार झालेली आहे ते तोडण्याचं काम आपण 23 तारखेच्या गुलालातून करणार आहोत. आजपर्यंत कुठलाही विकास न होता त्यांनी फक्त जाहिरात केलेली आहे आणि 6 महिन्यातून एकदा तोंड दाखवणे, प्रत्येकाच्या मौतीला जाणे, प्रत्येकाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला जाणे, याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम 5 वर्षामध्ये तरी झालेलं नाही. यापेक्षा आणखीन आम्हाला 1,500ची आमच्यावर जे ओझं दिलेलं आहे त्या ओझ्याचं काम आता आम्ही ह्या महागाईच्या माध्यमातून 3 नंबरचं बटन पृथ्वीराजजी साठे साहेब तुतारी वाजवणारा माणूस 3 नंबरच्या बटनावर आम्ही मतदान करून हा हिशोब चुकता करणार आहोत. कारण हे जे झालेलं आहे आज आमच्याकडं महिला प्रतिनिधी होत्या केज मतदारसंघामध्ये तर त्यांनी महिलांवर केज तालुक्यामध्ये 3 ते 4 घटना झालेल्या आहेत महिला अत्याचाराच्या, याच्यावर एकही शब्द बोलायला नाही. तर या सभेच्या माध्यमातून खरंच मी जाहीर निषेध करते की महिलांसाठी तुमचं सरकार खरंच फेल झालेलं आहे. आणि आता शेवटचे 2 शब्द बोलते. आता कसं तर जरांगे पाटील म्हणतील तसं, कारण केज मतदारसंघामध्ये पूर्णतः पाठिंबा या पद्धतीनं झालेला आहे की सर्व संघटना आणि जरांगे पाटील आता पृथ्वीराज साठे साहेबाच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे फक्त आता वाजणार तुतारी. एवढं बोलते आणि थांबते. जय राष्ट्रवादी. धन्यवाद ताई. यानंतर या विराट सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे हे आपल्या सर्वांना संबोधित करतील. अगदी थोडक्यामध्ये विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेला वंदन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजाला अभिवादन. अखंड हिंदुस्थानचे कवचकुंडल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानवंदन. शिवसेनेचे पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी पृथ्वीराज साठे साहेब महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित ज्यांना मागच्या 2.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टी असो म्हणजे आमचे उद्धव साहेबजी सांगतात जॅकेट भाऊ, देवा भाऊ आणि दाढी भाऊ यांना सळो की पळो करून ठेवले असे आमचे जे पाटील साहेब, त्याचप्रमाणे जे खासदार ज्यांना आता केजमध्ये अगोदर असं होतं हाबाडा 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 म्हणायचे, जादूची गाडी म्हणायचे, परंतु बजरंग बाप्पा सोनवणे खासदार यांना असा हाबाडा दाखविला की ज्यांचे फॉर्म होते, जे माजी आमदार होते आमच्या संगीताताई असत्यान, अंजलीताई असत्यान, सीताताई असत्यान, यांचे फॉर्म काढून त्यांना एका व्यासपीठावर पृथ्वीराज साठे साहेबांसाठी प्रचार कामाला लावलं असे आमचे बजरंग बाप्पा सोनवणे या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठ. वेळ कमी म्हणून सर्वांचे नाव घेत नाही. सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. आणि आज या ठिकाणी केज विधानसभेचे जे मागच्या 25 वर्षापासून विकासापासून वंचित आहेत असे सर्व मतदार बंधू भगिनींनो सर्वांना प्रथम मानाचा जय महाराष्ट्र. साहेब पाटील साहेब, आम्हाला माहिती आहे 2.5 वर्षापासून आम्ही या दिवसाची वाट बघत होतो. उद्धवजी साहेबांना जेव्हा वर्षा बंगला सोडायला भाग पाडलं असे ह्या दाढीवाग्या आणि ह्या टरबूजा माणसाला कधी संपतोन याच्यासाठी आमचा प्रत्येक शिवसैनिक वाट बघत होता. आणि ती आता 20 तारखेला ती वेळ आली आहे. म्हणून आमचा शिवसैनिक फक्त उद्धव साहेबाचा चेहरा पाहतो. साठे साहेबाच्या रूपामध्ये फक्त उद्धव साहेबाचा चेहरा पाहतो. आणि तुम्हाला सांगतो की जे आता तुम्ही तिकीट जाहीर करताना यादी पाटील साहेब तुम्ही वाचून दाखवित होतात, तशीच आता यादी बनवित असताना की तुमचे तुतारीचे माणसं किती निवडून येते त्याच्यामध्ये 2 नंबरचं नाव घेऊन ठेवा. पृथ्वीराज साठे साहेब हे आजच विजयी झाले आहेत. मी 2 नंबरचं याच्यासाठी म्हणतो कारण 1 नंबर त्यामध्ये तुमचा असन. म्हणून त्या ठिकाणी सांगतो साठे साहेबाचा विजय हा पक्का आहे. कारण आमच्या उद्धव साहेबांना ज्यांना त्रास दिलाय त्याच्यासाठी आमची शिवसेना पेटून उठली. फक्त हात जोडून एकच विनंती साहेब की बाप्पाला सांगा आणि तुम्ही सुद्धा गेवराई मतदारसंघाकडे आमच्या बदामाबाकडे सुद्धा लक्ष द्या. कारण साठे साहेबासोबत आमची सुद्धा मशाल विधानसभेमध्ये त्या ठिकाणी यावा अशी आमच्या शिवसैनिकाची विनंती आहे. आणि या ठिकाणी एकच शब्द देतो आणि शिवसैनिकांना आव्हान करतो, जो शिवसैनिक आणि शिवसैनिकाचा कुटुंबातला जो व्यक्ती या ठिकाणी वर्षा बंगल्याहून उद्धव साहेब पाय उतर होत असताना रडत होते
त्या लोकांना आजपासून पृथ्वीराज साठे साहेबासाठी काम करायचंय. एवढं नव्हतं त्यांना निवडून आणण्यापर्यंत शांत बसायचं नाही. कारण पुढचे जे उमेदवार आहेत ते काकाजीचं एकच काम आहे साहेब, इथं एक डीपी शेतामध्ये न्यायची, एक माणसाला सांगायचं त्याचा व्हिडिओ काढ आणि ते व्हिडिओ पूर्ण ठिकाणी व्हायरल करायचा. दवाखान्यात जायचं, दवाखान्यात सुद्धा एजंट आहेत. जर फोन आला की यांना ब्लड पाहिजे, तो आपला माणूस आहे का, भाजपचा आहे का, म्हणजे एवढ्या खालच्या स्तरावर त्यांची त्या ठिकाणी कामं आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये साठे साहेब तुम्ही फार नशिबान आहेत. 3 भगिनी फॉर्म काढून तुमच्या सोबत येतात आणि पुन्हा बजरंग बाप्पा सारखे खासदार आहेत आणि आमच्यासारखे निष्ठावान शिवसैनिक आहेत. कारण तुम्हाला हे तिकीट जे भेटलं आहे फक्त तुमच्या निष्ठेमुळे भेटलं तिकीट. कारण मला माहिती साहेब, तुम्हाला एकच सांगतो, मी मातोश्री होतो, केज विधानसभा जागा ही आम्ही मागत होतो सुषमाता यांच्या माध्यमातून. पण ज्यावेळेस आमच्या पक्षानं साठे साहेबांना फोन केला त्या ठिकाण, तर साठे साहेबांना एकच सांगितलं, मी आई जगदंबे शपथ खोटं सांगत नाही, मी पवार साहेबाचा निष्ठावान माणूस आहे. जर तिकीट भेटलं तर फक्त पवार साहेबाकडून घेईन, नाही तर तुमच्या मशालीचं काम करीन. असे निष्ठावान माणसं तुमच्या सोबत आहेत. आता फक्त सर्वांना एक विनंती करतोय, अशा निष्ठावान माणसांना, गरीब माणसाला या ठिकाणी निवडून आणायचंय. प्रचार यंत्रणा कमी पडेल. पहिल्याच दिवशी मी त्यांना घरी जेवण चालून सांगितले की काही कमी पडून टेन्शन घेऊ नका, आमचे शिवसैनिक अंगावर येते, आमच्याकडे हे नाही ते नाही, तुम्ही स्पष्ट सांगून टाका, रत्नाकराप्पा शिंदेकडे तुमची सर्व जिम्मेदारी आहे, आम्ही सांभाळून घेऊ. पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये साहेब, ज्याप्रमाणे आता ह्या 25 वर्षामध्ये ह्या मुंद्रा फॅमिलीने केलं ना, तसं होऊ देऊ नका. अहो लाज वाटती, आमच्या मतदारसंघामध्ये एक कारखाना नाही, MIDC नाही, कोणताही मोठा प्रकल्प नाही. गावागावामध्ये 100 सुशिक्षित बेरोजगार आहेत. सुशिक्षित बेरोजगार नाही तर बेरोजगार आहेत म्हणून त्यांचे लग्न सुद्धा होत नाहीत. आणि हे सर्व पाप ह्या मुंदळा फॅमिली आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो की साठे साहेबांना निवडून द्यायचं. आणि साठे साहेबांना जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, साठे साहेब 5 वर्षामध्ये एकही त्याच्यामध्ये काम कमी होऊ देऊ नका. कारण महाविकास आघाडीची सत्ता येते आणि त्या सत्तेमध्ये 100% आपले पाटील साहेब सुद्धा मोठ्या पदावर असते, नवे तर मिनिस्टर म्हणून या ठिकाणी तुमच्याकडे लक्ष देते. आणि आमच्या शिवसेनेकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. अगोदर फक्त संगीताताई होतं तेवढं आमच्यासाठी व्यवस्थित होतं, परंतु महाविकास आघाडी नाही, भाजपमध्ये सत्तेत होतो, अक्षरशः आम्हाला 3,02,99चं काम होतं, साधं 2,99चं एक काम सुद्धा देण्यात आलं नाही. पण फार तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही शिवसैनिक आशेनं बघतो आणि तुम्ही आमची अपेक्षा पूर्ण करता ही या ठिकाणी सांगतो. आणि आई जगदंबेच्या स्मरून उद्धव साहेब, बाळासाहेबांना या ठिकाणी पुढं त्यांचा चेहरा हे करून आपण सर्व शिवसैनिकांना साठे साहेबासाठी काम करायचंय अशा ठिकाणी तुम्हाला वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय राहुल सोनवणे या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त करतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. केज विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे, राजेसाहेब पापा, या मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय पृथ्वीराजजी साठे साहेब, आदरणीय डॉक्टर काळे, हेमाताई पिंपळे, सुरेश तात्या पाटील, आमच्या सोबत आलेले आदरणीय पशुपतीनाथजी दांगट, आदरणीय सर्व माजी आमदार, इथं उपस्थित संपूर्ण मंच आणि बंधू आणि भगिनींनो, आज खरोखरच या केज विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना संभ्रमावस्था होती. निवडणूक लागल्यानंतर काय होणार आहे, काय होणार आहे, काय होणार आहे. परंतु बजरंग बाप्पांनी काय कुल्फी फिरविली, काय जादू केली माहीत नाही, आणि साठे साहेबाला तिकीट आलं. आमचे राजेसाहेब तिकडं घेऊन गेले, पुन्हा आमच्यावर ही जिम्मेदारी आली. म्हणजे सगळा गोळमेळ खेळमेळ करीत निवडणूक इथपर्यंत आणली. आणि हे निवडणूक येत असताना एका गोष्टीचा आनंद आहे साहेब, की सर्वसामान्य माणसाचा कैवारी असणारा 2.5 वर्ष ज्या माणसाला फक्त संधी मिळाली, ती संधीचं सोनं करून सर्वसामान्याच्या
हृदयावर आपलं स्थान निर्माण करणारा नेत्याला आपण तिकीट दिलं, सर्वसामान्य घरातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला तिकीट दिलं, त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रथम आभार मानतो. आमच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील असतील, आदरणीय अशोकरावजी पाटील साहेब असतील, आदित्यदादा पाटील साहेब असतील, हे सुद्धा तन मन धनानं आदरणीय साठे साहेबाच्या पाठीशी आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्याच्या लोकांना हातात हात घेऊन सर्वसामान्याचे चुका काय असतात, सर्वसामान्याची दुःख काय असतात, हे एकमेव जाणणारा साठे साहेब आहेत. साठे साहेब म्हणजे जनता गाडी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपण जनता गाडी हात दाखवा आणि गाडी थांबवा, तसं साठे साहेबाला कुठेही हात दाखवा, बिचारा सगळ्यासाठी उभाच आहे. प्रत्येकाच्या सेवेमध्ये तत्परपणे कार्यरतपणे धावून येणारा माणूस म्हणून आपण पृथ्वीराजजी साठे साहेबाकडे बघतो. आणि हे सगळं सांगड घालत असताना ह्या खासदार साहेबांनी ही जी सांगड घातली स्टेजवर बसल्यानंतर, मग मला असं वाटतं की हे स्टेज बघितल्यानंतर मला असं वाटत नाही की आता साठे साहेबाचा विजयी रथ कुणीही रोखू शकतं. याच्यामध्ये ताकद तेवढी, आता विजयी रथ रोखण्याची ताकद आता कुणामध्ये राहिलेली नाही. या केज मतदारसंघामध्ये आपण गेली 40 वर्ष 35 वर्ष झालं बघितलेलं आहे. आमच्या आधीची पिढी गेली, आमची पिढी गेली आणि हेच तेच 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 मतदारसंघ राखीव राहत गेला. परंतु एका चांगल्या माणसाला जर इथं संधी मिळत असेल तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय तो माणूस राहणार नाही, एवढंच मला आजच्या प्रसंगी वाटतंय. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यासमोर असंख्य संकट आहेत. आपल्यासमोर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, एकटं ही साठे साहेबाची निवडणूक नाही, एकटी ही बजरंग बाप्पाची निवडणूक नाही, एकटी ही राहुल सोनवणेची निवडणूक नाही, तर या मतदारसंघामधल्या प्रत्येक माणसाची ही निवडणूक आहे. आणि जोपर्यंत इथं बसलेला प्रत्येक माणूस असं म्हणणार नाही की हे निवडणूक माझी आहे, तोपर्यंत आपण निवडणूक जिंकण्यासाठी पुढे जाणार नाहीत. येणाऱ्या कालावधीमध्ये आता शेवटचे 8 दिवस राहिलेले आहेत. या 8 दिवसामध्ये आपल्याला असंख्य गोष्टींना फेस करावं लागणार आहे. परंतु त्या कुठल्याही गोष्टी समोर आल्या तर प्रत्येकानं सांगा, आमचे रामराव महाराज लोमटे इथं तांबडा पटका घालून बसलेले आहेत. महाराज तुम्ही आहेत म्हणजे होळ आहे, लक्षात ठेवा, काही काळजी करायचं कारण नाही. म्हणजे अशी लोक सुद्धा स्वतःहून जागृत होऊन पुढे येऊ लागलेले आहेत. आणि आम्हाला कुठला पैसा नको, आम्हाला कुठलं काडीगोडी नको, आम्ही स्वतःहून येणार आहेत. बजरंग बाप्पाने आता सांगितलं की मी आता सगळ्याला आवाहन केलं की इथं लोक जमवा. लोक स्वतःहून आलेले आहेत. स्वतःहून जोपर्यंत निवडणूक जनता हातात घेत नाही तोपर्यंत या निवडणुकीचं रूपरेषा ठरत नाही. आता ही निवडणूक ज्या लोकांनी जनतेने हातात घेतलेली आहे आणि सर्वसामान्याचा प्रतिनिधी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं सर्वसामान्यांनी ठरवलेलं आहे. मी इथं बसलेल्या प्रत्येक माणसांना फक्त एकच विनंती करणार आहे. केज विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले आपले नाते गोते पाहुणे रावळे प्रत्येकानं फक्त एकच ठरवा की मी फक्त 10 मताची जोडणी करणार आहे आणि 10च मतं मी जोडणार आहे. 10 मताच्या पलीकडे 11वं मत तुम्ही जोडू नका. मग साठे साहेबाचा विजय कुणी आपल्याला इथं रोखू शकणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर असंख्य प्रश्न आहेत. यावर्षी पाऊस अतिशय चांगला झालेला आहे. शेतकऱ्यांच्या समोर येणाऱ्या प्रश्नाला इकडे येडेश्वरी सक्षम आहे, तिकडे आम्ही गंगामाऊली सक्षम आहेत. आणि या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती करण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये येडेश्वरी असेल, गंगामाऊली असेल, सक्षमपणे करणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला घाबरू नका, येणाऱ्या कुठल्याही संकटाला घाबरू नका. आणि जयंत पाटील साहेबासारखा खमक्या माणूस इथं बसलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, ह्याच्यामध्ये आता कुठलीही शंका राहिलेली नाही. म्हणून आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी आपण साठे साहेबाच्या पाठीशी उभं राहावं. आणि जयंत पाटील साहेब, आम्ही सुद्धा आपले आभार मानतो की येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा काँग्रेस सुद्धा तितक्याच ताकदीनं साठे साहेबाच्या पाठीशी राहील आणि साठे साहेबाच्या विजयामध्ये आमचा सुद्धा सिंहाचा वाटा राहील. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला साठे साहेबासमोरचं 3 नंबरचं बटन दाबून, तुतारीधारी माणसाचं बटन दाबून साठे साहेबाला प्रचंड बहुमताने आपण विधानसभेमध्ये पाठवावं. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या सन्माननीय डॉक्टर अंजलीताई घाडगे हे आपल्या सर्वांना संबोधित करतील. त्यांना विनंती आहे, अगदी अल्प शब्दामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जोरदार टाळ्या. विधानसभा निवडणूक 2024 केज विधानसभा मतदारसंघासाठी मंचावर उपस्थित आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतजी पाटील, बीड जिल्ह्याचे खासदार आणि आमचे नेते माननीय बजरंग बाप्पा सोनवणे आणि मंचावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्यासाठी ही सभा इथे बोलवली आहे असे स्वच्छ चारित्र्याचे प्रामाणिक निष्ठावंत माझे बंधू पृथ्वीराजजी साठे साहेब, इथे
सगळ्यांना प्रश्न पडला होता केज मतदारसंघामध्ये की इच्छुक खूप होते. मी जेव्हा पक्षामध्ये प्रवेश केला, मी सुद्धा स्पर्धेमध्ये होते, पण मी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं होतं, मी ज्यावेळी पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा पक्षातील नेत्यावर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय जयंतजी पाटील साहेब, सुप्रियाताई, रोहित दादा आणि माझे नेते आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता. आणि ज्यावेळी मी पक्षात प्रवेश केला, मी त्यावेळी ठरवलं होतं की मला उमेदवारी मिळो वा न मिळो, मी पक्षासोबत राहणार आहे. आणि मी इथं आवर्जून सांगू इच्छिते साहेब, सगळ्या इच्छुकांनी इथे फॉर्म भरले, पण मी माझी प्रामाणिकता, माझ्या वडिलांनी जी शिकवण दिलेली आहे, पक्षासोबत राहिले आणि मी फॉर्म सुद्धा भरला नाही. माझे बंधू साठे साहेबाचा फॉर्म भरण्यासाठी मी स्वतः इथे उपस्थित होती आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे. साठे साहेब तर निवडून येणारच आहे, त्याच्यात वाद नाही, पण मी इथं जनरली आपण जेव्हा इथे सभा भरवतो तर जनतेला आपण आव्हान करतो. आजची जनता आणि केज मतदारसंघाचं वातावरण बघून मी सर्वांची माफी मागून मंचावर उपस्थित सर्व नेत्यांना आव्हान करते की साठे साहेब निवडून आल्यानंतर तुम्ही सगळे या जनतेची कामं करा आणि जनतेपर्यंत, सामान्य जनतेपर्यंत विकास करा. आणि इथे उपस्थित जनतेला एक विनंती करते की यावेळी केज मतदारसंघाच्या लाडक्या वहिनींना नाही तर लाडक्या भावाला मतदान करा आणि तुतारी वाजवा. आणि जाता जाता एवढं सांगते की मागच्या वेळी याच्यामध्ये कन्फ्युजन होतं चिन्हामध्ये, त्यावेळी जे शिकलेले नाही, जे वृद्ध आहेत त्यांना सांगा की 3 नंबरचा तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हाचं बटन दाबून आपले बंधू, आपल्या मतदारसंघाचे नवीन नेतृत्व साठे साहेब यांच्या पाठीशी राहा आणि तुतारीला परत एकदा या मतदारसंघातून निवडून आणा ही विनंती करते. जाता जाता एकच गोष्ट सांगते, साधू की जात मत पूछो, पूछो उसका ज्ञान. साधू की जात मत पूछो, पूछो उसका ज्ञान. तलवार की धार देखो, पड़ा रहने दो म्यान. धन्यवाद. जय राष्ट्रवादी, जय हिंद, जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर या विराट सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या माजी आमदार सन्माननीय संगीताताई ठोंबरे या आपलं मनोगत व्यक्त करतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या विराट सभेला उपस्थित असणारे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे, ज्यांच्याकडे आम्ही एक आयडियल पर्सनॅलिटी म्हणून बघतो, आपले सर्वांचे आदरस्थान आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले आदरस्थान लोकप्रिय खासदार डॉक्टर बजरंग बाप्पा सोनवणे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर आणि ज्यांच्यासाठी या विराट सभेचं आयोजन केलं आहे, आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या गटाचे सरळ सुचरित्र असणारे आदरणीय साठे साहेब, या सभेमधून एवढंच आवाहन करते की साठे साहेब सगळ्यात जास्त मतांनी या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी या ठिकाणी उपस्थित करते. खरं तर आज जयंत पाटील साहेब आणि बजरंग बाप्पांच्या समोर खूप काही गोष्टी बोलायच्या होत्या, पण सभेला या ठिकाणी वेळ झालेला आहे, त्यामुळं ठळक 2-4 गोष्टी या ठिकाणी माझ्या भावना फक्त व्यक्त करते. आदरणीय पाटील साहेब 2012 मध्ये आपले सर्वांचे आदरस्थान आदरणीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पंकजाताईंची करंगळीला धरून आम्ही राजकारणामध्ये आलो. अतिशय चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून राजकारणामध्ये काम केलं आणि या 12 वर्षाच्या कालामध्ये जे काही आम्हाला करता आलं, एक कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. पण 2019 मध्ये तुम्ही डिक्लेअर केलेला कॅन्डिडेट रातोरात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आमच्यासारखे सामान्य लोकांचं भविष्य अंधारमय झालं. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही साठे साहेबांसारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय दिलाय, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळ्याच लोकांना या ठिकाणी न्याय देऊन आमच्या विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचं वाटचाल कराल. आज बोलत असताना या ठिकाणी सांगितलं की उमेदवारी अर्ज दाखल केले होते. साहेब, आम्ही सुद्धा खूप ताकदीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं
की न्याय केला जाईल. पण ज्या दिवशी पवार साहेबांचा, तुमचा, बजरंग बाप्पांचा आदेश या ठिकाणी आला, बजरंग बाप्पांचा आदेश आल्यानंतर आम्ही ठरवलं आम्ही माघार घेणार नाहीत आणि पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार. आणि 1-2 नाही तर तब्बल 10,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर ठरवलं होतं निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जायचं, पण परत आम्ही ढिल्ले पडलो. ज्या दिवशी तुमचा आणि बजरंग बाप्पांचा फोन आला, मग आम्ही हतबल झालो त्या ठिकाणी. तुमच्या फोनने आणि मनोज दादांनी निर्णय घेतला की अपक्ष उमेदवारांनी फॉर्म काढून घ्या. आम्ही 1 मिनिटात फॉर्म काढून घेतला आणि साठे साहेबांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला. मला खात्री आहे की आदरणीय साठे साहेब प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येतील. फक्त आमच्या भागातले काही प्रश्न आहेत साहेब जे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जेव्हा तुमच्या समोरच आम्ही विधानसभेमध्ये मांडला होता, आम्हाला संधी मिळाली होती तुमच्या समोर बोलण्याची, आणि तुमच्यासारख्या लोकांना आम्ही फार आयडियलिस्टिक मोडवर बघतो. तुम्ही जे आम्हाला प्रोत्साहन दिलं त्या अनुषंगानेच आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. आणि त्यावेळेला मांजरा धरणामध्ये 3 TMC पाणी कृष्णा खोऱ्यातल्या आणण्याचा जेव्हा आम्ही विषय मांडला होता, तो विषय आम्ही त्या ठिकाणी ताकदीने घेऊन गेलोत, पण तो अजूनपर्यंत मार्गी लागला नाही. मला खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आदरणीय आमचे खासदार साहेब इथे उपस्थित आहेत, आमचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही मांजरा धरणामध्ये 3 TMC पाणी आणून आमच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी लावताल अशी मला 100% खात्री या ठिकाणी वाटते. त्याचबरोबरीने आज केज शहरामध्ये 20 दिवसाला पाणी येतं, अंबाजोगाईमध्ये 15-16 दिवसाला पाणी येतं. धरण जवळ आहे पण पाणी पिण्याचं आजही व्यवस्था नाही. अशा मूलभूत गरजांकडे नक्कीच तुम्ही जातीने लक्ष घालावं, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझ्या भावना व्यक्त करते. साहेब, 12 पासून 24 पर्यंत ज्या पक्षामध्ये काम केलं त्या पक्षामध्ये अतिशय एकनिष्ठ पद्धतीने काम केलं. 2012 मध्ये आदरणीय साठे साहेबांच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढवली होती आणि 8,000 मताने आमचा पराभव झाला होता. 2014 मध्ये जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा याच मतदारसंघामध्ये याच कॅन्डिडेटच्या विरोधामध्ये थोडके नाही तर 47,000 मताच्या लीडने या जनतेने मला आशीर्वाद दिले होते. आणि मला खात्री आहे त्याच पूर्ण ताकदीने परत एकदा आम्ही साठे साहेबांना सुद्धा 50,000 मताच्या फरकाने विधानसभेमध्ये सन्मानित करून पाठवू. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या केज विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास तुमच्या माध्यमातून या ठिकाणी होईल असा आत्मविश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते. आणि परत एकदा सर्व कार्यकर्त्यांचे ज्यांनी माझ्याबरोबर ताकदीने या लढ्यामध्ये मला पाठिंबा दिला त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. आणि जयंत पाटील साहेबांच्या समोर, बजरंग बाप्पांच्या समोर आणि आमच्या साठे साहेबांच्या समोर विश्वास देते की आम्ही येणाऱ्या 20 तारखेला तुतारी फुंकणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त मताने केज विधानसभा मतदारसंघामधून निवडून पाठवू, एवढाच विश्वास देऊन माझ्या वाणीला इथेच विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर या विराट सभेला उपस्थित असलेल्या माजी आमदार उषाताई दराडे या आपल्या सर्वांशी संवाद साधतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. छत्रपती शिवराया, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना विनम्र अभिवादन. आता ज्यांच्या टप्प्यामध्ये गुलाबी जॅकेट आलेलं आहे असे आपले सर्वांचे नेते, महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढलाय आदरणीय पवार साहेबांच्यासाठी, स्वतःचा मतदारसंघ सोडून आमच्या पृथ्वीराज साठे साहेबांसाठी इथे आलात. पाटील साहेब, आम्ही आपले ऋणी आहोत. माझं माहेर आहे, माझ्या काळजाचा तुकडा या घरामध्ये राहतो, या गावामध्ये राहतो, जो बजरंग बाप्पाच्या खूप जवळ आहे. छोटा भाऊ, माझा जन्म इथून 3 किलोमीटरवर झालेला आहे. माझ्या मामाचं गाव पण इथंच आहे. आणि माझं माहेर दैफळ वडमावली. पिंटू जो रात्रंदिवस आमच्या बजरंग बाप्पाच्या बरोबर असतो तो माझ्या माहेरचा पोरगा आहे. या ठिकाणी आपला मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे.
पण पृथ्वीराज साठेला आपल्याला निवडून द्यायचंय. साठे साहेब, ज्या दिवशी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाविकास आघाडीची उमेदवारी आपल्याला दिली, त्या दिवशी तुम्ही 50,000च्या मतांनी आमच्या संगीताताईंनी सांगितलं त्याप्रमाणे विजयी झालात. ही काळ्या दगडावरची रेग आहे. फार झालं ना. पवार साहेबांनी डोक्यावर घेतलं नसतं तर मुंदडा कुटुंब केस मतदारसंघाच्या इतिहासाच्या कुठेतरी रेग तरी दिसली असते का? आदरणीय कैलासवासी विमलताईंना पवार साहेबांनी जो सन्मान दिला आणि त्याच्यातून त्या कुटुंबाला जो सन्मान मिळाला, मला विमलताईविषयी प्रचंड आदर आहे. माझ्या मैत्रीण होत्या, लहान होत्या माझ्यापेक्षा खूप, परंतु त्या कुटुंबाला विमलताईंच्यामुळे आधार मिळाला. विमलताईला आमदार लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्यामुळं लाल दिवा मिळाला. अनेक वेळेला त्यांनी पवार साहेबांशी गद्दारी करायची. गैरहजेरीमध्ये अक्षय मुंदडा घरी नसताना पवार साहेब अंबेजोगाईला कार्यक्रमाला आले होते. पवार साहेब अक्षय मुंदडा नसताना त्यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला होता. एवढं प्रेम आणि एवढा विश्वास त्यांनी दाखवला होता. आणि उमेदवारी डिक्लेअर झाल्याच्या नंतर तुम्ही भाजपची उमेदवारी घेता. अरे तुम्हाला घटनेचं काही भान, लोकशाहीचं काही भान, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं काही भान? अरे कुठल्या पक्षातून तुम्ही उमेदवारी मागत आहात आणि आजपर्यंत काम करत आहात? स्वतःचा स्वार्थ बघताय. इतकेच मला जळताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. या महायुतीच्या कारभारामुळं माझा शेतकरी आत्महत्या करतोय आणि मुंदिडाची तुम्ही नरेंद्र मोदीचं आणि देवेंद्र फडणवीसचं तिकीट घेताय. लाज वाटली पाहिजे. माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही. मतिमंद महिलेवरती याच केस शहरामध्ये बलात्कार झाला होता, मला माहित आहे. अल्पवयीन मुलींना याच केस तालुक्यामध्ये पळवून नेलं आणि बिचारी प्रेग्नंट झाल्यानंतर कळलं की तिच्यावरती अत्याचार झालेला आहे. महिलांवरती अत्याचार होत आहेत. सुशिक्षित बेरोजगार आहेत. तरुणांची लग्न होत नाहीयेत. आमच्या लेकरांना पुरी कोणी द्यायला तयार नाही जयंत पाटील साहेब, कारण शेती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. फक्त एक उदाहरण जाता जाता देईल, मी फार वेळ घेणार नाही, की महिलाचे अत्याचार दूर करण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण हेच सोल्युशन आहे असं ठरवून पवार साहेबांनी आमच्यासाठी खूप केलं. काय काय केलं हे सगळं सांगत बसण्याची ही जागा नाही. पण दिवसा ढवळ्या बदलापूरमध्ये लहान मुलीवरती, शाळेकरी मुलीवरती अत्याचार होतो आणि आरोपीचं एन्काउंटर केलं जातं. भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणच्या संस्थानिकाच्या नेत्याला वाचवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी सोशल मीडियामध्ये चर्चा झाली. पाटील साहेब, मला माहित नाही, मी तिथं नव्हतो, पण अशी झाली चर्चा की भाजपच्या नेत्यांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जातात. हे काय चाललंय? मग तुम्ही शेतकऱ्यांचे शत्रू आहात. अमित शहा म्हणतात अल्पसंख्याकांना आम्ही, आता कालचं स्टेटमेंट आहे, आम्ही कधीच आरक्षण देणार नाही. वंजारा आणि मराठ्यामध्ये भांडणं लावली. आरक्षणाची मर्यादा पवार साहेब म्हणतात 75% करा, बिलाना आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. पण भांडणं लावायचं काम, आरक्षण आणायचं नाही. दिल्लीत सरकार आहे, राज्यात सरकार आहे, करताय काय तुम्ही? आणि म्हणून मला विनंती करायची आहे की खरं म्हणजे ना, विधानसभेला, लोकसभेला तर आमचे बाप्पा आहेतच, जे बाप्पांनी तर कमालच केली, बाप्पा आहेतच. पण विधानसभेला पृथ्वीराज साठे सारख्या माणसाला, तिकडे संदीप क्षीरसागर सारख्या निष्ठावानाला पवार साहेब नाही देतात. याच्यातच शरद पवार काय आहे ते कळलं पाहिजे. हो, काय माहिती आहे, तुमच्या देपळवाडीच्या ढग्यावरून मोळ्या आणलेल्या आहेत मी, लाकडाच्या, फटक्या साड्या घालून शाळेमध्ये शिकलेली आहे. त्या जमादाराच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीला पवार साहेबांनी आमदार केलं. हे शरद पवार आहेत. आणि म्हणून हात जोडून विनंती करायची आहे की या पृथ्वीराज साठेला मत देणं म्हणजे शिवसेना, काँग्रेस, भाजप, शेकाप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सर्व मित्र पक्षांच्या आघाडीला मत, पृथ्वीराज साठेला मत, शरद पवारांना मत. आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणारच आहे. तिथं आपला हक्काचा माणूस पाठवण्यासाठी
पृथ्वीराज साठेला मत. आपली निशाणी तुतारी तोंडामध्ये धरलेला माणूस ही समजावून सांगा. मागच्या वेळेला 55,000 मतं चुकीच्या निशाणीला गेली, हे चिन्ह समजावून सांगा आमच्या आया भगिनींना. आणि आपला जाहीरनामा काय आहे तो पाटील साहेब सांगतील, बाप्पा सांगतील. आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. आणि असे स्वच्छ चारित्र्याचे सज्जन आणि लोकांसाठी रस्त्यावर येणारे उमेदवार इथून पुढेही आपण देत राहाल अशा प्रकारचा आशावाद बाळगते. पृथ्वीराज साठेंना शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. सर्वांना विनंती आहे, मान्यवरांना आपल्याला आदरणीय साहेबांना ऐकायचं, बजरंग बाप्पांना ऐकायचं, त्याच्यामुळे अगदी अल्प शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. यानंतर मी विनंती करतोय ज्येष्ठ नेते सन्माननीय राजेसाहेब पापा देशमुख हे आपल्या सर्वांशी संवाद साधतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अगदी 2 मिनिटात आपल्याला मनोवृत्ती करतील ते. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रचाराच्या रॅलीचे अध्यक्ष या ठिकाणी पृथ्वीराजजी साठे आमदार आपल्याला म्हणून निवडून द्यायचं आहे ते, आणि आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शरद पवार साहेबाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, सर्व उपस्थित मंच, इकडं असलेल्या महिला भगिनी, आपण सर्व उपस्थित मतदार, उत्साही मतदार, तरुण भगिनी, बंधू आणि भगिनी, मी सर्वांची नावं घेणार नाही आणि भाषणही करणार नव्हतो, परंतु एक गोष्ट सांगतो मी की या बीड जिल्ह्यामध्ये बजरंग बाप्पांनी जी क्रांती घडवली मागच्या वेळेला, ती क्रांती जसा एक उल्लेखनीय बाब झाली. आणि तेव्हापासून आपण सगळेजण, मला दिसतंय समोर जी जुनी माणसं आहेत, सगळी जाणकार आहेत, नवीन पिढी आहे, की एक तुमच्यामध्ये असं हिंमत आली की आपण काय करायचं हे ठरवू शकतो. आणि आता तुम्ही ठरवलेलं आहे की आपले पृथ्वीराजजी साठे यांना तुम्ही बहुमतानं निवडून देणार आहेत, हे मला कालच समजलं. आणि मी म्हणून पवार साहेबांना काल जाऊन भेटलो की बजरंग बाप्पा आणि आम्ही ही गॅरंटी देतो आपल्याला की पृथ्वीराज साठे हे निवडून आलेले आहेत बहुमताने, त्याच्यामध्ये काही काळजी करायचं काम नाही. म्हणून बजरंग बाप्पांना एवढंच सांगतो, एक धडाडीचा कार्यकर्ता या बीड जिल्ह्याने लोकसभेवर पाठवलेला आहे, एक उद्योगी माणूस, एक विचार, एक चांगली दृष्टी विकासाची असणारा हा खंदा समर्थक, त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलात. तसंच या विधानसभेमध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये आपण त्यांच्या पाठीशी सर्व आमदार निवडून दिले पाहिजे, ही माझी एक कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे. मी जास्त आपला वेळ न घेता साठे साहेबांना शुभाशिवरार्थ पहिलेपासूनच आहे, आजही देतो आणि अभिनंदन यांचं करतो की जे त्यांचे तुल्यबळ असताना सुद्धा संगीता ठोंबरे असो, घाडगेबाई असो, अजून कांबळे असो, इतर सगळे ज्यांनी उमेदवारी अर्ज परत घेतले त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण फार सहकार्य केलं. तेव्हा आपण सर्वांनी या ठिकाणी फक्त एवढंच सांगतो आपल्याला की आपण उत्साहामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवा, हे टक्केवारी वाढली पाहिजे, एवढंच मला सांगायचं आपल्याला इथं बसून की काय तरुण पिढीवर जिम्मेदारी आहे, एवढं वाढवून आपण सगळ्या मतदारसंघात उपकृत करावं निवडून आणण्यासाठी. जय हिंद, जय भारत. हॅलो, धन्यवाद साहेब. यानंतर प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांना विनंती आहे की त्यांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये आपलं मनोत करायचं त्या ठिकाणी पलीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले मंचावरील जयंतराव पाटील, जीवनराव गोरे आणि सर्व मान्यवर, खासदार सोनवणे आणि उमेदवार पृथ्वीराज साठे, 20 तारखेला या मतदार संघाची वेठबिगारी संपवण्यासाठी मी तुम्हाला पृथ्वीराज साठेंचा तुतारी हातात घेतलेला माणूस या चिन्हावर आपण बटन दाबून त्यांना या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण पाठवावं, अशा प्रकारची विनंती करण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे.
गेली 30-35 वर्ष या मतदारसंघामध्ये मुंदडा कुटुंबाला संधी या मतदारसंघातल्या जनतेनं दिलेली आहे. परंतु मध्यंतरीचा ताई जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री झाल्या त्या काळातला जर अनुभव सोडला कामाचा तर गेली 5 वर्ष या मतदारसंघाला पूर्णपणे मागं नेण्याचं काम या मुंदडा कुटुंबानं केलेलं आहे. आणि म्हणून स्वतः त्या कुठंही दिसल्या नाहीत. फक्त निवडणूक आली की हात जोडायचे, कटआउट लावायचे, बॅनर लावायचे, पोस्टर लावायचे आणि जनतेला फक्त भुलवत राहायचं, अशा प्रकारचा त्यांचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून पृथ्वीराज साठे हे एक अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे. चांगल्या तालमीतला आहे. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. निष्कलंक अशा प्रकारचं त्याचं चारित्र्य आहे. एक चांगला कार्यकर्ता म्हणून आपल्याला आपण 5 वर्षासाठी आमदार म्हणून त्यांना आपण पाठवलं पाहिजे, अशा प्रकारची मी विनंती या ठिकाणी तुम्हाला करते. आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपण आपलं मत द्यावं ही विनंती करते. मोठ्या संख्येनं बीड जिल्ह्यामध्ये जयंत पाटलांना मी सांगू इच्छिते की आपल्या सगळ्या उमेदवारामध्ये सगळ्यात जास्त मतानं विजयी होणारा एकमेव उमेदवार आहे तो म्हणजे पृथ्वीराज साठे. आणि म्हणून थोडीशी तुम्ही त्यांना ताकद दिली पाहिजे सगळ्या अर्थानं, अशी ही विनंती जाहीरपणानं मी तुम्हाला करते. तो काय भांडवलदार उमेदवार नाही आहे. पक्षानं दत्तक घेतलेलं आहे त्यांना, तर दत्तक घेतलं तर दत्तकासारखंच वागणूक त्यांना द्या, एवढीच विनंती या ठिकाणी करते. आणि मला माझं मनोगत मी या ठिकाणी थांबवतो. हॅलो, धन्यवाद ताई. यानंतर मनी ध्येयाचा ध्यास अंगे कर्तृत्व विलास, सतत कार्यमग्न असतात प्रगतीचे वारकरी आणि कार्यशीलतेतून राष्ट्र घडवतात खरे विकासाचे मानकरी. खऱ्या अर्थानं आमच्या केजच्या विकासामध्ये ज्यांचं येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं योगदान असणार आहे असे आपल्या महाविकास आघाडीचे केज विधानसभेचे सन्माननीय उमेदवार, तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते माननीय पृथ्वीराज साठे साहेब, एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांना मंचावरती बोलण्यासाठी आमंत्रित करूया. एकदा जोरदार टाळ्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब व महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझ्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, आपल्या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे, बीड जिल्ह्याचे निरीक्षक जीवनरावजी गोरे साहेब, माझ्या मार्गदर्शिका उषाताई दराडे, आपल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार सौ संगीताताई ठोंबरे, दुसऱ्या माझ्या मार्गदर्शक आदरणीय सुशीलाताई मोराळे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष राहुल भैया सोनवणे, माझ्या भगिनी अंजलीताई घाडगे, शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकरजी शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पंडितरावजी कांबळे, डॉक्टर नरेंद्रजी काळे, माझे मार्गदर्शक आदरणीय राजेसाहेबजी देशमुख, महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ संजीवनीताई देशमुख, आपल्या केज शहराच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोडे, मंचावर उपस्थित असलेल्या हेमाताई पिंपळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुरेश तात्या पाटील, दुसरे अध्यक्ष तारिक अली उस्मानी, अमरभैया देशमुख, शंकररावजी जाधव, भाई मोहनरावजी गुंडसाहेब
सिद्धार्थजी शिंगारे, माणिकरावजी बावनेसाहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मला या प्रचंड सभेमधून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण भावांनो, केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या ठिकाणी मला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या मतदारसंघातील सर्व जनतेला मी परिचित आहे. माझं सर्व त्यांना माझ्या कामाच्या बद्दल अनुभव आहे, माझ्या वागण्याच्या बद्दल त्यांना सर्वांना त्या ठिकाणी अनुभव आहे. ज्यावेळेस संवादी यात्रेच्या वेळेस आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी आले होते आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांनी सांगितलं होतं की ज्यांना या ठिकाणी 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आणि त्यांनी पक्षाचा विश्वासघात करून दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी उमेदवारी मिळवली आणि पृथ्वीराज साठे सारखा एक सामान्य कार्यकर्ता त्यावेळेस पक्षासोबत राहिला, निष्ठावान म्हणून त्या ठिकाणी राहिला आणि त्यांनी ज्यावेळेस माझा असा उल्लेख केला त्यावेळेस मला या ठिकाणी अक्षरशः भरून आलं की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आदरणीय जयंत पाटील साहेबांनी एवढा भरभरून केला. एक जीवनामधलं सार्थक झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटलं. या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं, पक्ष फोडीचं राजकारण झालं आणि अनेक पक्ष फोडले गेले आणि त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी फोडण्यात आला आणि पवार साहेबांचा पक्ष फुटल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासमोर एकच विषय होता की काही जरी झालं तर पवार साहेबांच्या सोबत आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी राहायचं आहे. भलेही राजकारणामध्ये काही मिळल किंवा नाही मिळल याची कुठलीही तमा न बाळगता आदरणीय पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने त्या ठिकाणी राहायचं आहे. हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि सर्व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या पक्षाचं जाळं या ठिकाणी निर्माण केलं आणि हे निर्माण करत असताना या मतदारसंघाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन या ठिकाणी सातत्यानं सर्वसामान्य माणूस, शेतकरी माणूस, उपेक्षित माणूस याच्यासाठीचा लढा सातत्यानं त्या ठिकाणी दिला. मग पीक विम्याचे प्रश्न असतील, अनुदानाचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्न घेऊन आम्ही सातत्यानं रस्त्यावर येऊन आंदोलन केली आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं. या मतदारसंघामध्ये पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी सत्ता आहे आणि हे सत्ता असताना या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठीमागे राहून गेलेले आहेत. या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास या ठिकाणी झालेला नाही. आज पण या मतदारसंघामध्ये 27 वर्षांमधून या मतदारसंघातली जनता मोठ्या आशेनं त्या कुटुंबाकडे पाहत होत्या, परंतु सर्वसामान्य कुटुंबातून आदरणीय संगीताताई असतील किंवा मी असेल, आम्हाला ज्या वेळेस या ठिकाणी अल्पशी संधी मिळाली त्यावेळेस या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणूस, उपेक्षित माणूस हा केंद्रबिंदू समजून सातत्यानं या मतदारसंघामध्ये काम करण्याचं या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाचे जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी सोडले गेले नाहीत. मग खऱ्या अर्थानं सिंचनाचा प्रश्न आहे, तरुणांच्या या ठिकाणी रोजगारांचा प्रश्न आहे, महिलांच्या रोजगारांचा प्रश्न आहे,
ताईंनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की आपल्या हक्काचं पाणी कृष्णा खोऱ्यातलं 3 TMC पाणी या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे, याच्यासाठीचा लढा आम्ही सातत्यानं सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर या ठिकाणी सातत्यानं तो लढा या ठिकाणी उभा केला. कारण आपला हा मतदारसंघ, आपला हा बीड जिल्हा हा नेहमी दुष्काळाच्या छायेमध्ये सापडलेला हा जिल्हा आहे आणि या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर अनेक प्रश्न या ठिकाणी मागे राहून गेलेले आहेत. आणि आपण ज्यांना 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील जनतेनं निवडून दिलं, 2019च्या निवडणुकीमध्ये ज्यांना आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, मी आज मतदारसंघामध्ये गावागावामध्ये फिरत असताना अनेक लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया मला त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. 2019ची जी निवडणूक झाली आणि त्यावेळेसपासून ज्या बेपत्ता होत्या त्यावेळेस आत्ताच त्या ठिकाणी या ठिकाणी मतदान मागायला त्या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही 5 वर्षामध्ये आमचे प्रश्न सांगायचे कुणाकडं, आमचे प्रश्न मांडायचे कुणाकडं, हा अतिशय दुःखदायी प्रकार या ठिकाणी या मतदारसंघाची जनता या ठिकाणी मांडत आहे. आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं हा कारभार चालवला जात आहे, ज्यांच्याकडे कुठलंच संविधानिक पद नाही असे लोक या ठिकाणी या मतदारसंघाचे कारभारी झालेत आणि सर्वसामान्य माणसाला अतिशय तुच्छतेची हीनतेची वागणूक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोकांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. एखाद्या गावातला जर डीपी जळाला तर तो डीपी मिळवून देण्यासाठीचं पण लोकांना त्रास देण्याचं काम, रुग्णसेवेसाठी पण त्रास देण्याचं काम या ठिकाणी जे शेठजी आहेत ते या ठिकाणी करत आहेत. या मतदारसंघातली जनता त्यांच्या मनामध्ये हे सर्व सल आहे, हे येणाऱ्या 20 तारखेला ते मतदानाच्या माध्यमातून दाखवणारच आहेत. परंतु या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं ते कारभार करत आहेत, या मतदारसंघातील जनतेची आईबाप काढणं, त्यांच्यावर जे नाही त्या पद्धतीची त्यांच्यावर अपमानित करून पाठवणं, अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये शेठजी करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातली जनता हे खऱ्या अर्थानं एक वेगळ्या दडपणाखाली आहेत. येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातल्या जनतेचा श्वास मोकळा करायचा आहे. सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आपला श्वास मोकळा करून आपलं काम मनमोकळेपणाने या ठिकाणी आमदाराला सांगता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला करायचं आहे. राहुलभाई यांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे. 2-2.5 वर्षामध्ये काम करत असताना कधी जात धर्म पक्ष पंथ न पाहता या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे सेवा करण्याचं मी काम केलेलं आहे. माझा भविष्यामध्ये मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, कधी माझा 1 एकर 2 एकरमध्ये बंगला असणार नाही. अतिशय साध्या पद्धतीनं जीवन जगून सर्वसामान्य माणसासाठी माझं जीवन समर्पित करण्याचं स्वप्न माझं या मतदारसंघाच्या प्रती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीचं या मतदारसंघाचं स्वप्न आहे, जे मतदारसंघामधले राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी आवर्जून काम करायचं आहे. मी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना आपल्या सर्वांचं आदरस्थान संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जनांगे पाटील यांचं पण मनापासून या ठिकाणी खूप खूप त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांनी कुठलाही उमेदवार उभा न करता माझ्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून आलेल्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी सन्मानपूर्वक आशीर्वाद देण्याचं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला आशीर्वाद दिला, हे माझं या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य समजतो. मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करत असताना या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन 18 पगड जातीतल्या लोकांना या ठिकाणी सोबत घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असणारा पक्ष आहे, कधीच जाती धर्मामध्ये कधी तेढ निर्माण करणारा नाही. आज आपण पाहतो की जाती जातीमध्ये धर्मामध्ये या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोलून समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीनं महायुती सरकार करत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या मतदारसंघामध्ये काम करत असताना एक चांगलं काम करायचं आहे. सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन हातात हात घालून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे, हा विश्वास मला या ठिकाणी निवडणूक लढवताना हा शब्द या माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळं मतदारसंघामधलं येणाऱ्या काळामध्ये सर्व काम आपल्याला करायचं आहे.
पण या मतदारसंघातली जे हुकुमशाही आहे, जी दडपशाही, हे संपूर्ण नष्ट करायची, हे या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आणि मोकळा श्वास या मतदारसंघातल्या जनतेला मिळून द्यायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये आपला मान, आपला स्वाभिमान हे अबाधित ठेवून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपला स्वाभिमान राखण्याचं काम, आपल्याला सन्मान देण्याचं काम हे माझ्या माध्यमातून करण्याचं प्रामाणिक वचन या बैठकीच्या, या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि मी या ठिकाणी देवीचा भक्त आहे, आई योगेश्वरी देवीचा भक्त आहे. येणाऱ्या काळामध्ये काम करत असताना कधीही जात धर्म पक्ष न पाहता सर्वसामान्य माणूस, माता भगिनी हा केंद्रबिंदू समजून येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करून दाखवेल. इतर मतदारसंघाला पण हेवा वाटेल की केज मतदारसंघातला जो आमदार आहे हो प्रामाणिक आहे, सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे. अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये करू. आणि या मतदारसंघातले जे जे काही प्रश्न राहिलेत ते सभागृहामध्ये मांडून त्याला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम या मतदारसंघामध्ये करू, एवढाच विश्वास या प्रसंगी देतो. आणि मी आपल्याला या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद मागत असताना एक सर्वसामान्य माणूस म्हणून, एक सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे या मतदारसंघाची सेवा करेल असा विश्वास या प्रसंगी देतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला माझं मशीनवर 3 नंबरला चिन्ह आहे, तुतारी फुंकणारा माणूस, याच्या समोरचं बटन दाबून मला या मतदारसंघाची सेवा करण्याची आपण संधी द्या, एवढी नम्र आणि कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांच्या नेत्रामध्ये भविष्याची उमेद, मनगटामध्ये कर्तृत्वाची धमक, पदोपदी ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द, अथक परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती ज्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्येच नाही तर दिल्लीपर्यंत नाव लौकिक केलाय, असा आपल्या बीडचा भूमिपुत्र, सर्वांचे लाडके नेते, सन्माननीय खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ बांधवांनो. आज या ठिकाणी समोरचे उमेदवार पैशामध्ये आपल्या उमेदवाराची तुलना करत होते, परंतु आपल्या एका शेतकऱ्यानं सोयाबीन विकून आज या ठिकाणी पृथ्वीराज साठे यांना आम्ही आव्हान केलं होतं की 1 वोट आणि 1 नोट, ह्याप्रमाणे या ठिकाणी विनोद साठे पाटील तांबवा यांनी पृथ्वीराज साठे यांना 1,11,151 रुपये या ठिकाणी आपल्या भावी मुख्यमंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हस्ते देण्याचं मानस त्यांनी व्यक्त केला. आणि आपण ते स्वीकारावं. साठेला विनंती करतो की आपण ती रक्कम स्वीकारावी. खरं तर शेतकऱ्यांप्रती किती एकनिष्ठता असायला हवी हे खरं अर्थानं आम्हाला ज्यांनी दाखवून दिलंय ते देशाचे लाडके नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांना मानणारी आणि माणसं आहोत. आणि यानंतर सन्माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. केज विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार आदरणीय पृथ्वीराजी साठे साहेब यांच्या प्रचारार्थ जी एक विराट बैठक आयोजित केली, या बैठकीला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचे आमचे सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय जयंतदादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे लाडके उमेदवार आदरणीय पृथ्वीराजी साठे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं अशा माजी आमदार आदरणीय संगीताताई ठोंबरे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या माजी आमदार आदरणीय उषाताई दराडे, त्याचबरोबर या महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून ज्यांची प्रमुख भूमिका आहे असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुलभाई सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रत्नाकरप्पा शिंदे, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी आदरणीय अंजलीताई घाडगे, दुसऱ्या भगिनी आदरणीय सीताताई बनसोड, त्याचबरोबर ज्यांचा भाषणातून आपल्याला संबोधित केला अशा आपल्या सुशीलाताई मोराळे, आमच्या पक्षाचे धुरा सांभाळीत असणारे आदरणीय नरेंद्रजी काळे साहेब, पंडितरावजी कांबळे साहेब,
आता ज्यांनी पाठिंबा दिला आणि आपल्या सोबत आहे असं दाखवलं, केज मतदारसंघातल्या, केज तालुक्यातील, केज शहराच्या प्रत्येक वेळेस गटनेता असणारे आमचे हरुणभाई, गटनेत्याच्या पुढे काही जाय नाही. आदरणीय हरुणभाई, व्यासपीठावर उपस्थित असणारे केज विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष आदरणीय सुरेशतात्या पाटील, या तालुक्याचे तालुकाध्यक्ष पक्षाचे आदरणीय शंकररावजी जाधव, अंबाजोगाई तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अमरजी देशमुख, डॉक्टर कॉम्रेड बब्रुवान पोटभरे, संजीवनीताजी देशमुख, शिवाजीरावजी कांबळे, शरीक भाई, आमचे आत्ता चाललेले आमचे मित्र ज्यांचं नाव घ्यायचं विसरलं असे आमचे दिलीपरावजी गोरे साहेब, व्यासपीठावर सगळ्या आघाडीचे प्रमुख, पुन्हा सप आहे, आप आहे, सर्व प्रमुख, कारण सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व आपले आता कुणीच नगरसेवक शिल्लक राहिला नाही, असे सर्वच नगरसेवक, केज शहरातले सर्व नगरसेवक उपस्थित असणारे व्यासपीठावर, आणि आदरणीय या उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी जमलेले सर्व मायबाप, तुम्ही सर्वजण सर्वांना पहिल्यांदा तुमचे सर्वांचे आभार मानणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना ऐकून पब्लिक पर्यंत महाराष्ट्राला ऐकू घालण्यासाठी असणारा सर्व मीडियाचे सर्व प्रतिनिधी, बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ज्या दिवशी माझी निवड झाली तेव्हापासून आजपर्यंत कुठल्या सभेत आभार मानायची संधी मिळाली नाही, ती आज मिळाली म्हणून पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना हात जोडून आभार मानणार आहे की तुम्ही माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्याला डायरेक्ट खासदारच, मी बी चिमटी घेत होतो, खरंच झालोय का खासदार, डायरेक्ट खासदार केलं. एवढी मोठी शक्ती होती साहेब, पण तुमची युक्ती माझ्या कामी आली. साहेबांचा आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा असा भरोसा होता की ह्याच गड्याला तिकीट दिलं की खासदार होते, त्या भरोश्यावर मी निवडून आलो. आणि मी कुठे गेलो की मीच खासदार होणार, मीडिया सगळं आमचे बोलू का, आमचे शेळके साहेब तर मला शेवट टाकतो, झाल्यावर बी विचारायचे काय होणार आहे, अरे झालो ना बाबा, मला निवडून आलोय आता तरी. या सर्व मीडियाच्या लोकांनी सर्वांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे तुमचे सर्वांचे आभार. आज आपल्याला केज विधानसभा मतदारसंघात आदरणीय पृथ्वीराज साठे साहेबांना, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि पार्टीने उमेदवारी दिली, आणि त्याची पूर्ण जिम्मेदारी माझ्या खासदार म्हणून माझ्या खांद्यावर आहे. आणि साहेब, या सर्व जनतेच्या समोर सांगतो की तुम्ही जी माझ्या खांद्यावर जिम्मेदारी दिली ती निभावणारच, आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक मतानं हा आमदार तुम्हाला विधानसभेत आणून देणार असा शब्द यांच्या सर्वांच्या जीवावर देतो. आदरणीय साठे साहेब, किंवा चाहता वर्ग असतो प्रत्येकाचा, प्रत्येक जण म्हणायचे साठे साहेब बोलताना कुठेतरी म्हणले होतंय का नाही, होतंय का नाही. म्या म्हणलं साठे साहेब, ज्या दिवशी तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाबरोबर राहायचा निर्णय घेतला त्याच दिवशी तुमचं तिकीट फायनल होतं. तिकीट कुणी कापू शकत नव्हतं, त्याच्यामुळे तिकीट कापायचा कुणी प्रयत्नच करत नव्हतं. पण आम्ही असा प्रयत्न करत होतो की या मतदारसंघात सर्व एकत्र कसे येतील, त्यामुळे सर्वांना एकत्रित करायची भूमिका घेऊन मी काम करत होतो. त्यावेळेस आदरणीय आमच्या अंजलीताई, आमच्या भगिनी, माझ्या शब्दावर किंमत ठेवून आदरणीय साहेब तुमच्या साक्षीनं त्यांनी प्रवेश केला. आणि त्यांनी प्रवेश निस्ता केला नाही, त्यांनी त्याच दिवशी जाहीर केलं की तुम्ही मला उमेदवारी द्या अथवा न द्या, पण मला तुमच्यासोबत राजकीय भूमिका घ्यायची. आणि त्यांनी प्रवेश करून आपल्याबरोबर राहिल्या. त्यांनी सुद्धा मागची विधानसभेची निवडणूक एक इथं लढवलेली होती. एवढं उदात्त अंतकरण करून त्यांना मी सांगितलं, ताई तुमचा प्रवेश झाला, तिकीट झालं, तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरायचा नाही. आदरणीय मनोजदादा जरांगे साहेबांनी जसं सांगितलं की तुम्ही सगळे फॉर्म काढून घ्या, त्याच पद्धतीनं मी ताईंना विनंती केली, आणि ताईनं साधा फॉर्म सुद्धा भरला नाही. साहेब एवढंच नाही तर साठे साहेबाचा फॉर्म भरायला सोबत जायचं काम आमच्या भगिनीनं केलं, त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा खरोखर कौतुक केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी करत असताना ज्यांनी फॉर्म भरले, माझ्यावर एक जिम्मेदारी यायची. पहिल्यांदा मी संगीताताई माझी आमदार आहेत, त्यांना उमेदवारी घ्यायचीच होती. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे आल्या, माझ्याकडे आल्या, साहेबाकडे गेल्या, पक्षाकडे गेल्या. आम्ही म्हणलं आम्ही कमी पडलो, सर्व कार्यकर्ते समजून घ्या. पण ज्या दिवशी उमेदवारीचा मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता, 1:30 वाजता मी घरी गेलो.
ताई म्हणलं उमेदवारी मागे घ्यावा लागते. मला जसंच मी म्हणल तसं त्यांची ऍक्शन जर बघितली तर त्यांचे कार्यकर्ते मला म्हणलं मारतेतच का काय. आणि शेवटचं म्हणलं ताई तुमची जर उमेदवारी राहिली तर बजरंग सोनवणेचं नेतृत्व सिद्ध व्हायला अडचण होती. तुम्ही माझी एक विनंती आहे की तुम्ही उमेदवारी मागे घ्या. एक क्षणाचा विलंब न लावता त्यांनी उमेदवारी मागे घेतली. तुमच्यासाठी मी उमेदवारी मागे घेते असा शब्द दिला आणि त्यांनी तसं बिनशर्त, कुठली शर्त नाही, आट नाही, काय नाही, 5च मिनिटात जसा त्यांना आणखी उशीर व्हायला परत घरी गेलो. आणखी ताई लई गर्दी आहे रोडनं, कुणीतरी अडवायचं, लई फोन येले होते साहेब. ताईंना एवढे फोन होते माझ्यासमोर, 3 माणसं जिल्ह्यातले एकत्र बसले होते, फोन करत होते ताई फॉर्म काढू नका, ताई फॉर्म काढू नका. मी काय भरा म्हणलो नाही, पण काढायला लावायला मग तर नक्की गेलो आणि ताई काढला. त्याच्यामुळे तुमचेही आभार. त्याच्यानंतर आणखी दुसरं मोठं संकट होतं. एवढ्यावर कुठं मिटतंय. या नगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय शीतलताई बनसोड यांनाही फॉर्म भरून मनोज दादाकर घेऊन जायचं काम आमच्या हरणभाईने केलं. म्हणजे कलाच कला, चौकून चक्रवात बजरंग सोनवणे आणायचं काम काही मंडळी करत होती, त्यांना बी तिथं केलं. आमच्या भगिनींना म्हणलं ताई आता सगळं मिटलंय, तुमचं तरी मिटवा, तरी आपला मार्ग मोकळा सगळा होईल. त्या आपण भगिनींनी सांगितलं की बाप्पा तुमच्या शब्दावर हरणबाईनं सांगितलं आम्हाला फक्त आधार द्या. म्हणलं आधार परमनंट तुमच्या बाजूने, तुम्हीच जरा स्थिर राहा. तेवढा एक कानमंत्र त्याला सगळ्यांनी ऐकलं. आता तर चांगलं झालं. पण आदरणीय शीतलताई बनसोडे यांनी सुद्धा फॉर्म काढला आणि आणखी आमच्या विनंतीवर 2-3 फॉर्म दुसरेही काढलेत. कांबळे साहेब असतील, या सर्वांनी फॉर्म काढले. त्याच्यामुळे फाईट आता किती जरी उमेदवार असले ते 1 to 1 आहे. त्याच्यामुळे आता दूध का दूध और पाणी का पाणी या केज विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्याच्यामुळे फाईट 1 to 1 आहे. आणि माझी इच्छा होती, सगळे देव पाणी ठेवून होते साहेब आणखी एक गणित आहे इथं थोडं, इथली उमेदवारी तिकडं कुणाला कशाची उमेदवारी मिळेल त्याच्यावर काय होईल, इथं उमेदवार कुणाला राहील ह्याच्यावर गणित आपलं कसं जुळतंय ह्याच्यावर गणित लावून मांडून बसलेले जी कोमात गेलेत ते आणखी बाहेरच निघणार. आमच्या काही मित्रांना वाटायचं की हा उमेदवार आला पाहिजे, तो उमेदवार आला पाहिजे. पण तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण होणारा आणि पूर्ण करणारा उमेदवार पार्टीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी साठे साहेबाला दिलंय. त्यांच्या माध्यमातून आपली सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे. या मतदारसंघात इतिहास घडवायचा आहे साहेब. गेली 90च्या दशकापासून, मला वाटतं 90ला आपण पण पहिल्यांदा आमदार झाला साहेब. 90च्या दशकापासून एकाच घरात सत्ता होती. अपवाद 2014चा वगळता ती आदरणीय ताई साहेबांनी तोडला. नाही तर सगळी सत्ता तशीच आहे. मतदारसंघ आमचं बी नशीब बघा काय केजकरांचं आहे. आमच्या जन्मापासून राखीव मतदारसंघ आहे. परत पुनर्रचना झाली तरी राखीव. आणि त्या राखीवमध्ये ह्यांचं सगळं साधलं. आणि आता राखीवपेक्षा ओपनच झालाय उमेदवार आमचा पुढचा. थोडा गडगंज उमेदवार झाल्यामुळं आमच्या उमेदवार हिनवायलेत. हे गरीब आहे, ह्याच्या जवळ काय, समोरचा उमेदवार म्हणून त्याच्याजवळ काय, त्यालाच उमेदवारी मिळावी, त्यालाच उमेदवारी मिळावी. तुला पट्ट्या कळत त्याला उमेदवार मिळाल्यावर कसं कसं होतंय ती 23 तारखेला. आणि पैशाचा मगरमस्ती कुणाला आली नाही पाहिजे, सत्याची मगरमस्ती कुणाला आली नाही पाहिजे. पैशाचा मगरमस्ती तुम्हाला चढली आणि सत्याची मगरमस्ती तुम्हाला चढली, हीच ही लोक उतरवणार आहे. या जनतेनं ठरवलंय साहेब. जशी बीड लोकसभेची निवडणूक जनतेनं हातात घेतली होती त्याच पद्धतीनं या केज विधानसभा मतदारसंघाची जनता ही निवडणूक हातात घेऊन उभी आहे. कधी एकदा 20 तारीख येते, कधी बटन दाबतोय आणि साठे साहेबाच्या चिन्हाचं बटन दाबून त्यांना आमदार करतोय. अशा परिस्थितीची या मतदारसंघातली चिन्ह. लोकसभेच्या निवडणुकीचा ट्रॅक वेगळा होता, लोकसभेची निवडणूक वेगळ्या ट्रॅकवर होती, पण ही विधानसभेची निवडणूक वेगळ्या ट्रॅकवर आहे साहेब. त्याच्यामुळेच आम्ही समीकरण सगळं एकत्रित केलं. कारण इथं आता कुठल्या वेगळ्या वेगळ्या समीकरण होणार नाही, तर सरळ सरळ चांगला माणूस कोण आहे, अहो कुठं बी हात धरा ना, मनगट बी बसते, उंची बी बसती आणि उभा बी राहते. धरा लगेच, पोलीसला बी नमस्कार. म्हणजे कोणीही असू द्या, कोणीही असलं तर सगळ्याला नमस्कार. एखादा रोडवरला साधा माणूस असला तरी नमस्कार उतरतंय की लगेच. असं वागता बी येत नाही त्यांना आणि वाकत बी नाही, पण त्यांना वाकवायचं काम आदरणीय साठे साहेबाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आणि त्यांची अडवायची जिरवायची काम आहे. टीका टिप्पणी करताना मी त्यांना सर्वांना सांगितलं होतं, बाबा हो एकच माणूस थोडी थोडी टीका करीत होता लोकसभेला, आता तर जरा विधानसभेला बंद केली त्यांनी बी.
ती बी काही करेना जास्त टीका. होय, पत्रकारांना बी माहिती नाही. आता काय सरळच झालं, त्यांनाही वाटलं टीकेनंच लागली आपली. बजरंग सोनेवर टीका केली की ही अंगार आहे, त्याच्यामुळे ह्याच्या नादाला टीका करून लागूच नाही. मी साधा माणूस आहे, पण या लोकांमधला मी असल्यामुळं माझ्यावर टीका करणं परवडत नाही. पण ह्या गड्यानं इथं टीका केली आमदाराच्या पतिराजानं. आता ती डबल नको झालं ती त्या दिवशी. मला सांगा, तू टीका का करतो बाळा? टीका करताना खूप आहे, तुझा लेखा जोका वाच. माझ्यावर टीका, या खासदारानं 4 महिन्यात काय केलं? मी म्हणलं खासदाराचं काय काम आहे हे जरा माहिती करून घे. या बीड जिल्ह्याच्या खासदारानं 32 किलोमीटर रेल्वे पुढे आणली 4 महिन्यात. नॅशनल हायवे बंद पाडले तुम्ही, ती 4 नॅशनल हायवेचे काम चालू केले. कळमचं टेंडर मी नसताना काम चालू करायला लावलं, त्या पुलाचं तुमच्या बापरायाने अडवलं. त्याचा पुरावे सहित फोन सहित देतो. आणि तुम्ही काय म्हणता खासदारानं काय काम बोल, तरी पण तुम्हाला न डगमगता टेंडर नव्हतं झालं, आता टेंडरही केलंय आणि कामही चालू करतो एवढा शब्द तुम्हाला सर्वांना देतो. या सर्व गोष्टी खासदाराचं काम आहे. खासदाराचं काम काय? डीपी अडवणं आहे. साहेब, आमच्या तालुक्यात, आमच्या जिल्ह्यात, आमच्या मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर जर फेल झाला तर याच्या घरी विचारल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर अधिकारी देत नाहीत. अधिकाऱ्यांना खासदार झालो त्या दिवशी सांगितलं, तुम्ही प्रोटोकॉल प्रमाणे उद्घाटन करा. तुम्ही जर उद्घाटन प्रोटोकॉल पडून तोडून केलं तर याद राखा, एक बी उद्घाटन नाही झालं. पुन्हा कशाचं उद्घाटन करणार? प्रोटोकॉल मध्ये मी वरी आहे हे कळलं पाहिजे. नाही प्रोटोकॉल झाला, पुन्हा कुठला अधिकारी कुठे गेला नाही. आणि माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही निवडलेला ही पट्ट्यात चांगला आहे, त्यांचं बरोबर करायला. ही आता ही तर आहेच ना, त्याच्यामुळे त्यांनी टीका टिप्पणी करू नका म्हणून सांगितलं होतं. तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या. तुम्ही गेली 30 वर्ष काम करताय, दवाखान्यात काही पगारी नोकर ठेवलेत. पेशंट ऍक्सिडेंटचा बी आला का शेडीचा फोन तरच मी बघतो डॉक्टर. मी मला याद राखा, त्याच दवाखान्याचा अध्यक्ष सुद्धा खासदारच आहे. त्याच्यामुळे तिथल्या कमिटीवर सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर ती कमिटीची फॉर्म होईल, त्या कमिटीवर आपण सर्वजण असूत. त्याच्यामुळे तिथं सुद्धा कुठंही अरे आम्हाला काही स्वातंत्र्य आहे का नाही, कुणालाही वाक 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 किती बोलायचं, किती शिव्या द्यायच्या, आम्ही सहन तरी किती करायचं लोकांनी. या सर्व गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि त्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही माझ्या नादाला जर टीका करायला लागताल तर माझं जाऊ द्यावं, लोकच गावात येऊ द्यायचे नाहीत. कारण माझ्यावर टीका करायसारखं आहे काय? खासदाराचं काम विचारताल तर आम्ही जबाब देऊ. तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्ही मला मतदान केलं नसलं तरी तुम्ही इथले आहात, मग तुम्हाला त्याचं आम्ही उत्तर देऊ आणि खासदारानं काय काम केलं ते नक्की सांगू. पण तुम्ही सांगा, गेली 35 वर्ष 30 वर्ष तुम्ही या मतदारसंघावर प्रतिनिधित्व करताना काय केलं? एक साखर कारखाना उभा करून टाकलात, 10 ठिकाणी जमीन घेतली आणि विकली. एक साखर कारखाना. ज्या लोकांना, माझ्या ग्रीन बेल्ट मधल्या लोकांना एवढे हाल होत होते, बांधावर ऊस आणून टाकावा लागत होता, पण या माझ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एखादा साखर कारखाना नाही टाकला. सॉलोन प्लांट टाकला एखादा? काहीच नाही. आणि आता कुठंतरी दुसरीकडे घेतलाय म्हणे जाऊन, ती बी भांडणात. ते चांगलं माहित असेल काही जणांना, पण मला नाही सांगता यायचं, त्याच्यावर नंतर बोलू. तुम्ही एक गोष्ट केली नाही. आणि आम्ही साखर कारखाना चांगला चालवतो, चांगला भाव देतो. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव देतो, 15 दिवसाला पेमेंट करतो. मराठवाड्यात सर्वाधिक क्रशिंग करतो. मराठवाड्यात सुद्धा 1 नंबरचा भाव द्यायचं काम आपण करतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं याचं कुठंतरी कौतुक करा. बरं, ज्या गोष्टी केल्या त्याच्यासाठी आमच्या आदरणीय साहेबांनी मला लोकसभेच्या निवडणुका आल्याच्या नंतर जयंतदादा मला म्हणले की या मतदारसंघासाठी काय बोललं पाहिजे. साहेब, मला माझी एकच विनंती आहे की या मतदारसंघाला पाणी दिलं पाहिजे, या बीड जिल्ह्याला पाणी दिलं पाहिजे. आणि या पाण्याची योजना साहेबांनी प्रत्येक कार्यक्रमात सांगतात, आजही सांगतील. पण नगरच्या कार्यक्रमात आमचा सत्कार ठेवला, तिथं सुद्धा सांगितलं की बजरंग बाप्पाच्या प्रचाराला आलो, तिथं मी सांगितलं की या जिल्ह्याला पाणी द्यायचं. आणि ती भूमिका आम्ही आमचं सरकार आल्यानंतर घेऊ. साहेब, खरोखरच आभारी तुमचा. या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून काम करताना तुम्ही जी भूमिका घेतली, आणि या माझ्या आताच्या असणाऱ्या माझी झाल्या काल समजा त्या आमदारांना त्यांच्या सर्व कुटुंबाला सांगायचं ही आमची भूमिका आहे, ही आम्हाला काम करायचंय. ज्यावेळेस छोटे छोटे काम आहेत, आज संगीताताईला एवढं का मान्य होती लोकांची मागणी? कारण त्यांनी कुणाला अडवलं नाही, कुणाला जिरवलं नाही, कुणाची कशा फंद्यात पडल्या नाही. विकास हीच केंद्रबिंदू म्हणून काम केलं. आणि तुम्ही तुमचं काय सांगता? तुम्ही विकास काय केला त्याच्यावर सांगणार नाहीत, तुमच्या निष्ठेवर काय सांगणार? मी बऱ्याच वेळेस म्हणत असतो,
आता कोण आहे? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्याच्यामुळं मागच्या निवडणुकीमध्ये किती गुन्ह्या गोंद्यात चाललं होतं साहेब. आम्ही लोकसभेची निवडणूक मागची लढली, त्यावेळेस बी काही कुणावर आरोप करायचं, काय करायचं, खोटं निरेवडी करायचा प्रयत्न करून बदनाम करायचं काम काही लोकांनी केलं. संगीता जायला त्यावेळेस की बजरंग सोनेला मदत केली. अरे साधा एक फोन नाही, बोलणं नाही, काही संबंध नाही, पण ते नेतृत्वाच्या कानात सांगणं तिथंच ठरलं. साहेब लोकसभेच्या निवडणुकीलाच मॅनेज होते, कारण लोकसभेच्या निवडणुकीला साठे साहेबाला स्टेजवर खाली उतरा, नाही तर मी चाललो. एक तरी भाषण, एक सिंगल भाषण मीडियानं तवाची भाषणं काढून बघा, तुम्ही सर्वजण बघा. 2019च्या लोकसभेच्या निवडणूक एक तरी भाषण केलं की ह्या अकार्यक्षम खासदार आहेत, ही पालकमंत्री या कार्यक्षम आहेत, काहीच नाही. ते कसं माझ्या यांनी काय केलं तिचा पाडा वाचायचा पुढं जायचं. मग तुम्ही लोकसभेला 19लाच मॅनेज झालतात, त्याचाच भाग तुम्ही केला की आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये निवडणूक लागायच्या अगोदर उमेदवारी डिक्लेअर केली आणि तुम्ही धोका दिला आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीत आदरणीय पंकजाताईच्या माध्यमातून गेलात आणि तुम्ही झालात आमदार, सक्सेस झालात, आमदार बी झालात. पण मी त्याच्यापेक्षा उलट म्हणतो, तुम्ही जर इथं राहिला असतात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार साहेबाजवळ तर तुम्ही आमदार तर झालाच असतात, पण तुमची इच्छा जी आहे ती मंत्री सुद्धा तुम्ही झाला असतात, पण ती नशिबाने घ्यावं लागते. तुम्हाला जमलंच नाही. मागच्या काळात तुम्ही त्यावेळेस आमदार होऊन मंत्री झाला असतात, पण तुम्हाला ते नव्हतं करायचं, तुम्हाला धोका द्यायचा होता. आणि तुम्हाला कुणाच्या तरी मताच्या गटुड्यावर निवडून यायचंय. आता गटुडच राहिलं नाही, सुट्ट झालंय सगळं. त्याच्यामुळे मताचं गटुडं कुठं सापडणार नाही. सर्व मीडियाला सांगतो, कुठं बी बघा, एखाद्या बी गावात गटुडं सापडलं तर राजकारण सोडून देईन. गटुडच नाही, ती जी आपल्या मतदारसंघाच्या जिल्ह्याच्या असोसिएशन मध्ये मताचं गटुडं लागतंय, त्याच्यासाठी त्यांनी ज्याच्यासाठी केला उठाठेव ते संपलं. त्याच्यामुळे लय रुबाबात यायची कारण नाही. आणि मी सर्वांना एकच विनंती करणार आहे, खूप उशीर झालाय, त्याच्यामुळे इथला संयोजक आयोजक म्हणून तुमची सर्वांची माफी मागणार आहे. आदरणीय साहेबाला तुम्हाला ऐकायचंय, पुन्हा काही नंतर बोलणार, आणखी खूप बाद झालं आतापर्यंत. आदरणीय दादा, माझी एक विनंती आहे की तुम्ही या मतदारसंघाला नव्हतं संबंध बीड जिल्ह्याला पाणी द्यायचा एक विषय तुम्ही तेवढं बोलून आम्हाला विनंती आमची आहे की पाणी देण्यासाठी तुम्ही काम करा, आणि तुम्ही करण्याचा शब्दही दिलेला आहे. आणि आदरणीय पृथ्वीराज साठे साहेबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. या चिन्हासमोरचं बटन 20 तारखेला दाबून बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतांनी तुम्हाला निवडून द्यायचंय असं आवाहन करतो. खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद. यानंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला मागील 2 वर्षापासून एक डायलॉग पाठ आहे. तो कोणता डायलॉग आहे माहिती आहे? टप्प्यात आलं की कार्यक्रम करायचा. आणि मला वाटतं आता ती वेळ आलेली आहे, आता टप्प्यात आला आणि कार्यक्रम करायचा आहे. पुरोगामी महाराष्ट्राला उज्ज्वल दिशा दाखवण्याची क्षमता असणारे, फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारे, गोरगरिबांचा अनाथांचा नाथ, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचा खरा वारसदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलूक मैदानी तोप सन्माननीय जयंतसाहेब पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या. बस आता विश्रांती घ्या, झाल्यावरच शेवटी बसा. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ज्यांनी आपल्यासमोर भाषण नाही केलं तर संवाद साधला, ते आपले लाडके खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आपले उमेदवार पृथ्वीराज साठे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना 20 तारखेला महाराष्ट्राच्या सत्तेत कुणाला बसवायचं याचा निर्णय घ्यायचा आहे. निवडणुका लोकसभेच्या झाल्या आणि या जिल्ह्याने प्रचंड संघर्षातून क्रांतिकारक निकाल दिला आणि बजरंग बाप्पांना दिल्लीला पाठवलं. मला फार आनंद झाला की बजरंग बाप्पांनी आता आपल्यासमोर भाषण करून कोणकोणत्या प्रश्नाला त्यांनी हात घातला
आणि कोणकोणत्या रेल्वेपासून सगळ्याच प्रश्नाला कशी गती दिली हे अतिशय सहजगत्या तुम्हाला सांगितलं. खासदार कसा असला पाहिजे, कामाचा पाहिजे, भेटणारा पाहिजे, हात धरून ओढलं तर त्या बाजूनं जाऊन काय बाबा मामा तुमचं म्हणणं आहे चौकशी करणारा आहे, असा एक चांगला माणूस आपण लोकसभेला पाठवला. या 5 वर्षात मी त्यांच्या सभेच्या वेळी देखील सांगितलेलं की पुढचं सरकार आमचं येईल आणि या जिल्ह्यामधले अनेक प्रश्न आम्ही सोडू. ते त्यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्याचं काम महाविकास आघाडी या महाराष्ट्रात करेल, हे पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना विश्वासाने सांगतो. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि सध्याचं सरकार घाबरलं. तुम्ही सगळ्यांनी जो प्रताप दाखवला त्यातनं राज्य सरकार घाबरून सगळ्या गोष्टींना हो म्हणायला लागलं. एवढ्या गोष्टींना हो म्हटले की त्यांनाच आता कळत नाही की पुढं सरकार कसं चालवायचं. कारण हजारो कोटी रुपयाची आश्वासनं, मला माहीत नाही की या मतदारसंघात कितीची कामं मंजूर करून आलेत. 2200 कोटी. मी मगाशी गेलेलो ते म्हटले 1500 कोटी. एवढी तिजोरीत पैसे पण नाही आहे. शेंडी लावायचे धंदे सगळे. ऑर्डर द्यायची, त्या ऑर्डरच्या दुसऱ्या पानावर खाली लिहिलं असतं निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू करावे. काय ऑर्डरवर आहे ते 3 सिलेंडर गॅसची योजना आहे की नाही, त्याच्यात लिहिलेलं आहे ही एकदाच योजना राबवण्यात येईल, म्हणजे पुन्हा नाही. ऑर्डरमध्ये, मी माझं अंगातलं सांगत नाही. एवढे बुरटेपणा राज्य सरकारने केलेला आहे की निवडून येण्यासाठी म्हणेल त्या गोष्टी मान्य केल्या आणि त्यामुळं लाडकी बहीण योजना यांनी अडचणीत आणलेली आहे. लाडक्या बहिणीला पैसे ठेवायचे होते तर दुसरीकडं पोकळ आश्वासनं नव्हती द्यायची आणि त्यामुळं या सरकारने आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या तिजोरीत गोंधळ केला आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. निवडणुका सुरू झाल्या. या मतदारसंघात काय करायचं, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभेत काय करायचं ह्याची चर्चा झाली. संगीताताई ठोंबरेंनी सांगितलं हे खरं आहे की त्यांनीही राष्ट्रवादीला पवार साहेबांना भेट घेऊन इच्छा व्यक्त केलेली होती की इथं निवडणूक त्यांना लढायची आहे. अंजलीताई घाटगे पण माझी पहिल्यांदा शिवस्वराज्य यात्रा आमची आलेली त्यावेळी अंजलीताईंनी देखील आमचं स्वागत केलेलं, त्यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली. आपल्या केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोडे यांनी इच्छा व्यक्त केलेली होती. मग सिद्धार्थ सिंगारे असतील, हरुणबाई इनामदार असतील, सगळे या मतदारसंघात इच्छुक होते आणि इच्छा बाळगण्याला काही बंदी नाही, प्रत्येकाला इच्छा असतेच. संगीताताई तर या मतदारसंघाचं त्यांनी पूर्वी एकेकाळी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनाही असं वाटणं स्वाभाविक आहे. मी या सगळ्यांचे आभार यासाठी मानेन की मोठ्या मनाने इच्छा असताना देखील त्यांनी माघार घेतली आणि पृथ्वीराज साठेंच्या मागं आपली ताकद उभा करायचा निर्धार केला. नुसतं बोलले नाही तर आज कृतीने व्यासपीठावर उपस्थित राहून तुम्ही त्यांना पाठिंबा दिला, याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. खरं म्हणजे बरेच प्रश्न आहेत. प्रश्न लोकसभेला जे आहेत तेच आता आहेत, नवीन नाही आहेत काय. महागाई प्रचंड आहे, GSTचा कर मोठा लावलेला आहे, बेकारीची समस्या महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे. आपल्या जिल्ह्यातले प्रश्न, आपल्या जिल्ह्यातले अंबेजोगाई जिल्हा व्हावा म्हणूनच मागणी आहे, बुट्टेनाथ साठवण तलावाची आहे, कोरड्याची वाडीची आहे, 3 TMC कृष्णा खोऱ्यातलं पाणी इकडे यावं म्हणून आहे. या सगळ्या मागण्या जे आजपर्यंत सत्तेत होते त्यांना करता आल्या नाहीत. आता ही जबाबदारी तुम्ही
पृथ्वीराज साठेंच्यावर आणि महाविकास आघाडीवर द्यावी एवढंच सांगण्यासाठी आज खरं म्हणजे मीटिंग आहे. पृथ्वीराज साठे पक्षावर अनेक प्रसंग आले तरी ते डगमगले नाही. पक्षावर अनेक प्रसंग आले तरी शरद पवार साहेबांची त्यांनी साथ सोडली नाही. आणि साथ ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत ठेवली, पवार साहेबांनी त्या सगळ्यांना काम करण्याची संधी दिली. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या समोर एक निष्ठावंत, प्रामाणिक, सरळ मार्गी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल, फार त्याचा काही लवाजमाव नसेल, फार त्याचा काही रुबाब नसेल, पण बजरंग बाप्पांनी सांगितलं तसं माणसं स्वभावाने गरीब असणाऱ्या आमदाराला हुडकत असतात. एकदा मस्ती आली की बिघडत जातं. आमचा माणूस स्वभावाने गरीब आहे, मनानं श्रीमंत आहे, पण स्वभावाने गरीब आहे. आणि म्हणून बराच विचार करून बजरंग बाप्पांनी त्यांना पाठिंबा देऊन, पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा देऊन या मतदारसंघात उभं केलेलं आहे. महाराष्ट्रासमोरच्या सर्व प्रश्नामध्ये विधानसभेत ते चांगलं काम करतील. महाराष्ट्रातल्या बेरोजगारीची समस्या तर दिवसेंदिवस वाढलेली आहे. एखादा मोठा कारखाना बीड जिल्ह्यात आला, एक 10-20 हजारांना नोकऱ्या लागल्या. झाले का असे यापूर्वी कधी? आमचे जिल्ह्याचे निरीक्षक जीवनराव गोरे साहेब यांचा उल्लेख करायचा राहिला. बऱ्याच जणांचे उल्लेख राहिले, सगळे माफ करतील. पण एवढा मोठा जिल्हा, दुष्काळी परिस्थितीला तोंड देणारा जिल्हा, ज्यांच्या हातामध्ये तुम्ही या जिल्ह्याची सत्ता अनेक वर्ष दिली, ते या जिल्ह्यात काही आणू शकले नाहीत. आमच्या नव्या पिढीला हाताला काम देऊ शकले नाही. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये बरेच उद्योग सतत बाहेर चाललेले. पुण्यामध्ये हिंजेवडीमध्ये आणि आसपासच्या IT इंडस्ट्रीमध्ये रस्त्याने ऑफिसला जायला वेळ होतो, 1.5 तास लागतो. पूर्वी 15-20 मिनिटं लागायचे. म्हणून कंपन्या आता पुणे सोडून बाहेरच्या शहरात जायला लागल्या, म्हणजे बाहेरच्या राज्यात जायला लागल्या. महाराष्ट्रामधून अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. फॉक्सकॉन सारखा 1.5 लाख नोकऱ्या देणारा प्रकल्प गेला. टाटा एअरबस सारखा 5-7 हजार युवकांना नोकरी मिळाली असती असा प्रकल्प गेला. हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले. त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं नाही. गुजरातचा प्रश्न आला की हे तिघं लय गपगार होतात. गुजरातकडे काय गेलं की हे काही बोलत नाही. अनेक महत्वाची कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये गेली, अहमदाबादमध्ये, तरी हे काय बोलत नाही. दिल्लीला जाऊन सांगतील की नाही हे आम्हाला सहन होत नाही म्हणून, पण तेही सांगत नाही. दिल्लीला घाबरून महाराष्ट्राचं सरकार गुजरातला आंदोलन देण्याचं काम, गुजरातचं मांडलिकत्व स्वीकारण्याचं काम महाराष्ट्राच्या सध्याच्या नेतृत्वाने केलेलं आहे. आणि म्हणून आपल्यासमोर अनेक गंभीर प्रश्न तयार झालेले आहेत. मी राज्याचा अर्थमंत्री होतो त्यावेळी दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं हे 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकावर होतं. गुजरात आपल्या लय खाली होता. मोदी साहेब दिल्लीला आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईत येऊन बसले. 2 वर्षात म्हणजे 16 सालापासून गुजरात आपल्या वर गेलं आणि महाराष्ट्र गुजरातच्या खाली गेलं. इतिहासात पहिल्यांदा ती घटना 16 साली घडली. आजपर्यंत महाराष्ट्राला गुजरातला गाठता आलेलं नाही. आम्ही गुजरातच्या खाली आहे. आज आमचा महाराष्ट्राचा नंबर भारतामध्ये 11व्या नंबरला आहे. म्हणजे 10 राज्यातली लोकांची दरडोई उत्पन्नाचे आकडे जास्त आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा श्रीमंत 10 राज्य आहेत असं थोडक्यात म्हटलं तर चालेल. आपल्यापेक्षा गुजरात जास्त श्रीमंत आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हे कशामुळे झालं तर दिल्लीचा प्रचंड मोठा गुजरातसाठी प्रत्येक कामात आग्रह आणि दुसऱ्या बाजूने
आमचं सरकार जे आहे महाराष्ट्राचं ते कुठल्याही प्रकारचा विरोध, कुठल्याही प्रकारचा आग्रह आणि कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घेऊन प्रकल्प महाराष्ट्रात खेचण्यात आणण्यात फार कमी पडले. आता बीड जिल्ह्याला इतका मोठा क्षेत्रफळ असणारा जिल्हा, पण यातला टाटा एअरबस परवा गेला, 21,000 कोटीचा प्रकल्प गेला. म्हणजे काय, मोदी साहेबांनी उद्घाटन करून चालू झाला. टाटा पुण्याची कंपनी, एअरबस तिकडची फ्रान्सची कंपनी, टाटाला महाराष्ट्रातच प्रकल्प टाकायचा होता. टाटा कुठं फारसं बाहेर जात नाही, ते गेले गुजरातला. ह्यांनी त्यांना अडवण्याचं काम केलं नाही आणि म्हणून गुजरातला आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी गुजरातचं मांडलिकत्व स्वीकारले असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे महागाई आणि त्याच्यावरची GST. एवढी GST महाग झाली, 28% GST आहे, 24% GST आहे, 12% GST आहे. सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे. तुमच्या खिशातून कराच्या माध्यमातून 50,000 रुपये जर महिन्याला तुम्ही घर खर्च चालवत असाल तर तुमच्या खिशातनं लाख सव्वा लाख रुपये भारताच्या आणि महाराष्ट्राच्या तिजोरीत करानं तुम्ही प्रत्येकजण भरताय. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कर संकलन करून देखील विकास आम्हाला दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारकडे दर महिन्याला 30,000 कोटी रुपये महाराष्ट्र GST भरतो आणि दुसरी राज्य किती 11,000, 7,000, 9,000, 8,000. हे म्हणतात डबल इंजिन पाहिजे, म्हणजे दिल्लीचंही आपल्याच बाजूला पाहिजे आणि महाराष्ट्राचंही सरकार आपल्या बाजूला पाहिजे. परवा अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केला मागच्या 6 महिन्यात. त्या अर्थसंकल्पात ते आंध्र प्रदेशला आणि त्या बिहारला 45,000 कोटी आणि 30,000 कोटी वगैरे एवढ्या मोठ्या रकमा दिल्या. महाराष्ट्राला 5-7 हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे डबल इंजिन पण आता चालत नाही. महाराष्ट्र त्यांच्या हातातून चाललेला आहे. लोकसभेत गेला तसा विधानसभेत देखील जाईल असं म्हणून आता नवी घोषणा सुरू झाली आहे. कटेंगे तो बटेंगे, का बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे. दुसरा उद्योगच नाही हो. बाबा बीड जिल्ह्याला आम्ही हे करू, तिकडं हे करू, ते विकास असा आणू, विकास. विधायक आणि विकासाची भाषा नाही, बाटणे और काटणे का, ह्याच्याशिवाय ह्यांची मर्यादा बुद्धीची पलीकडे जात नाही. जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करायची, कारण आता महाराष्ट्र आपल्या हातातून गेलं तर आपलं काही खरं नाही. म्हणून जाणीवपूर्वक जातीमध्ये, समाजामध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपचे एक आमदार सगळीकडे महाराष्ट्रभर फिरले. 3 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी एवढी जहाल भाषणं करायची, जहाल भाषणं एवढी करायचे. आमच्याकडे आमच्या भागात ते एकदा आले ते आमदार. SP-नी PI-ला सांगितलं जाऊन नोटीस द्या की भाषा व्यवस्थित वापरा म्हणून. ते PI गेले आणि त्यांनी नोटीस दिली. नोटीस दिल्यावर ते म्हटले असल्या नोटिसा फार बघितल्यात, असलं काही आव नाही त्याव नाही त्या. तो PI फार हे होता, कडक होता. त्यांनी PI-ला काही दम दिल्यावर PI-ने दम दिला, बाहेर या तुम्हाला दाखवतो म्हटले या वर्दीची काय ताकद आहे म्हणून. मग ते आतल्या खोलीत गेले, बाहेर नाही आले, आतल्या खोलीत गेले. महाराष्ट्रभर या लोकांनी फिरून हिंदू आणि मुस्लिम जातीमध्ये तणाव कसा निर्माण होईल, महाराष्ट्रातल्या लोकांच्यात अस्वस्थता कशी निर्माण होईल, हे जाणीवपूर्वक करण्याचं काम यांनी केलं. कारण त्यांच्या लक्षात होतं की उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे आणि शरद पवारांच्या मागे आपण त्या दोघांचे पक्ष फोडले, म्हणून फार मोठी सहानुभूती आहे. ती सहानुभूती मोडण्यासाठी बाकीचे प्रश्न वाढवले पाहिजेत. या उद्देशाने महाराष्ट्रात काही प्रश्न जाणीवपूर्वक वाढवण्यात आले, पेटते ठेवण्यात आले आणि जाणीवपूर्वक या दोघांना सहानुभूती संकलित होऊ नये, एकत्रित होऊ नये याची जाणीवपूर्वक व्ह्यू आखणी ही मागच्या 8-10 महिन्यापासून करण्यात आली.
मी आपणाला एवढंच सांगेन की महाराष्ट्र हा स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र आहे, लढणाऱ्यांच्या मागं उभा राहणारा महाराष्ट्र आहे. शरद पवार साहेबांचा पक्ष फुटला, आमच्यातले सगळे निघून गेले, शरद पवार साहेब एकटे उभे राहिले आणि आम्ही काही मोजकीच लोक त्यांच्या मागं होतो. आम्हालाही सांगायचे कशाला या नादाला लागताय, आपलं सत्तेत जावा, विषय संपवा, फार भानगडी करू नका. मी म्हटलं की प्रामाणिकपणा आणि निष्ठा याला फार महत्त्व असतं. पैसा आणि सत्ता आणि संपत्ती याला फार महत्त्व नसतं, ती येते आणि जाते. पण एकदा निष्ठा ढळली, एकदा सत्व गेलं की माणसं परत दारात उभं करत नाहीत. असं करायला नको, पण त्या सगळ्यांनी केलं. आज निवडणुकीत प्रत्येकाला निवडून येताना प्रचंड खस्ता खाव्या लागायला लागले. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला ही विनंती करायची आहे की ही लढाई विचारांची आहे. ही लढाई ही धनशक्ती विरोधी लोकशक्तीची आहे. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी यांनी काही जाणीवपूर्वक एकत्रित येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्यासाठी पंचसूत्री जाहीर केली. त्यातलं पहिलं सूत्र असं आहे की आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना 3,000 रुपये महिन्याला देण्याचं काम आम्ही करू. त्यातलाच दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रातल्या भगिनींना एसटीचा प्रवास मोफत होईल. कुठल्याही आमच्या भगिनीला एसटीत बसताना घरातनं एसटीचे तिकिटाचे पैसे मागायची वेळ येणार नाही. सगळ्या महाराष्ट्रात महिलांना मोफत प्रवास देण्याचं काम करण्यात येईल. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं आमचं सरकार आलं त्यावेळी कर्जमाफीचा पहिला निर्णय आम्ही घेतला. आता पुन्हा आमचं सरकार जर आलं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा पहिला निर्णय आम्ही महाराष्ट्रात पहिल्या 15 दिवसात घेऊ, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे आरोग्याची. मोदी साहेबांनी मागच्या लोकसभेच्या आधी 5 लाख रुपयाचं आरोग्याचं कार्ड, म्हणजे ते कार्ड दिलं की तुम्हाला 5 लाखापर्यंतचा खर्च डॉक्टरने तुम्हाला बिल करायचं नाही, इन्शुरन्स कंपनीला किंवा केंद्र सरकारला पाठवायचं. माझा प्रश्न इथं उभा राहिलेल्या सगळ्यांना आहे, इथं मांडवाच्या बाहेर उन्हात उभा राहिलेल्या सगळ्यांना आहे, पाक तिकडं शेवटी कोण लांबनं भाजपचं आमची सभा ऐकत असेल त्यांनाही आहे की असा कोण आहे का की ज्याने ते कार्ड घेऊन मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेला, ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये गेला, पुण्याला जाऊन रुबी हॉलमध्ये गेला, औरंगाबादला जाऊन एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला, अगदी बीडला गेला आणि कार्ड दाखवलं आणि डॉक्टरने सांगितलं अरे बाबा हे कार्ड आहे, ठीक आहे, तुझा खर्च माफ. असा कोण असेल तर हात वर करा, आमची मागा. तिकडं बाहेर मांडवाच्या बाहेरच्यांच्यासाठी पण आहे. तर तुमचा एखादा भाजपमध्ये मित्र असेल आणि त्याला फायदा झाला असेल तरी सांगा, आपलं काय प्रॉब्लेम नाही. घोषणा नरेंद्र मोदींनी केलेली विसरू नका. याच मांडवात नाही, महाराष्ट्रातली ही माझी 60वी सभा असेल एखाद्या वेळी, कुठल्याही मांडवात एकाही बहादराने हात वर केला नाही की मला गॅरंटी दे मोदी साहेबांचे पैसे मिळाले. महाविकास आघाडीने आता निर्णय घेतलेला आहे की आमचं सरकार येणार आहे त्यावेळी महाराष्ट्रात एका कुटुंबामध्ये 5 लोक असतात कमीत कमी. सर्वसाधारण 5 लोकांच्या ॲव्हरेजने महाराष्ट्रात एका कुटुंबाला जर आरोग्याच्या सेवेत पैसे लागणार असतील, आरोग्यात त्याची सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये त्याची ऑपरेशनपासून काही उपचार झाले असतील तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुटुंबाला 25 लाख रुपयाचा विमा काढण्याचं काम महाराष्ट्र सरकारकडून केलं जाईल. तुम्ही तेवढं कार्ड दाखवायचं, महाराष्ट्र सरकारकडे जावं लागणार नाही. हॉस्पिटलला जाऊन तुम्ही कार्ड दाखवलं की तुमच्या कार्डकडून त्या कार्डाच्या वरून
महाराष्ट्र सरकारकडून त्याला पैसे वर्ग केले जातील. मग 5 लाख असेल, 8 लाख असेल, 10 असेल. आमच्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की आमच्या भगिनी अनेक रोग अंगावर काढतात. दुर्धर रोग अंगावर काढल्यावर एवढा खर्च होतो की ते आवरतच नाही. त्यामुळं घरात हे माहिती पाहिजे की शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी यांनी ही आरोग्याची हमी आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला दिली आहे. कुणी घाबरण्याचं इथून पुढं कारण नाही. ही भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. बेकारांची मगाशी अवस्था सांगितली म्हणून सुशिक्षित बेकार भत्ता देण्याचा देखील निर्णय आम्ही केलेला आहे. अशा एक 5 मागण्या आमच्या महाराष्ट्रात जनतेसाठी आहेत. मोठा जाहीरनामा आम्ही प्रकाशित केला आहे काल परवा 10 तारखेला. तोही आपण वाचा. त्यातही आपल्याला कळेल की दिवसा वीज देण्याचं काम आमचं सरकार आल्यावर आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज फार महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागात बिबट्यांमुळे रात्री शेतात जाणं प्रचंड अवघड आहे आणि म्हणून जिथं बिबटे आहेत तिथं तर प्रायोरिटीनं दिवसा वीज देण्याची आवश्यकता आहे. पानंद रस्त्यासाठी वेगळं बजेट देण्याचं आम्ही काम करणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मी ते सांगून तुमचा वेळ घेत नाही. जमलं तर गुगलवर जावा, वेबसाईटवर जावा पक्षाच्या, तुम्हाला ती सगळी माहिती मिळेल. पण महाराष्ट्रामध्ये मागं गेलेला महाराष्ट्र पुढं आणणं, महाराष्ट्रातल्या भगिनींची, आया बहिणींच्या संरक्षणाची जबाबदारी व्यवस्थितपणाने घेणं, त्यांच्यावर जे अत्याचार आजपर्यंत झालेले आहेत, ज्या अत्याचारात राज्य सरकार कोणतीही कारवाई न करता उलट गुन्हेगारांना वाचवण्याच्या अनेक ठिकाणी अनेक प्रसंगात प्रयत्न केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात बंद झाल्या पाहिजेत आणि आमच्या आया बहिणींना कुणीही वाकड्या नजरेने पाहता येणार नाही. म्हणून महाराष्ट्रात असा कायदा आम्ही करू. आम्ही मागच्या वेळी शक्ती कायदा केला, राष्ट्रपतींनी सहीच केली नाही. आम्ही पुन्हा कायदा त्यात दुरुस्त्या करू आणि पुन्हा कायदा करू. पण कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी गुन्हा झाला तर आपली काही धडगत नाही, ही भावना लोकांच्यामध्ये, गुन्हेगारांच्यामध्ये निर्माण करण्याची भूमिका आम्ही घेऊ. आज आपणा सर्वांना माझी विनंती आहे की या केज विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पृथ्वीराज साठेंच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहा. आघाडीचा उमेदवार म्हणून पृथ्वीराज साठे पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी उत्सुक आहेत आणि हे उत्सुकता ते दाखवत आहेत. त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आपल्याला विनंती आहे की आम्ही राज्य चालवताना तुमच्या सर्वांच्या सेवा अतिशय उत्तमपणाने करू आणि फार चांगल्या पद्धतीनं आम्ही कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाराष्ट्राचं राज्य पुन्हा पूर्वपदावर आणू. महाराष्ट्राची जी अधोगती झाली आहे ती पुन्हा मूळ पदावर आणण्याचं काम, महाराष्ट्र पुन्हा 1 नंबरला नेण्याचं काम आम्ही सगळे करू. फक्त माझं एक छोटंसं काम आज करायचं. घरी गेला, आता झालंच घरी इथनं, घरी गेल्या गेल्या पत्नीला म्हणजे बायकोला बोलवायचं, तिला समोर बसवायचं. मुलगी असेल तर मुलीला बोलवा, बहीण असेल तर बहिणीला बोलवा, आई असेल तर आईला बोलवा आणि सगळ्यांना सांगायचं. तो दाढीवाला बाबा आला होता, तो 1,500 देतो म्हटला. यो बाबा आला, तो 3,000 रुपये देतो म्हणतोय. आपण काय करायचं हा निकाल तुम्ही सगळ्यांनी घ्या. 1,500 रुपये हे घाबरून दिलेले. आम्ही आमचे 3,000 रुपये हा 5 वर्षाचा कार्यक्रम म्हणून जाहीर करतोय आणि राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाने पलीकडं कर्नाटकात हे करून दाखवलेलं आहे, तेलंगणात हे करून दाखवलं आणि 2-3 राज्यात त्यांनी वेगळ्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून हा निर्णय हा आम्ही पूर्ण ताकदीनं घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातले हे भ्रष्ट सरकार घालवण्याशिवाय पर्याय नाही. मी शेवटचाच मुद्दा सांगतो. या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आपण सगळे फार आदर बाळगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील यांनी पैसे खाल्ले. मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं मालवणला, 8 महिन्यात पुतळा पडला. एकनाथ शिंदे साहेब म्हटले वारा इतका आला की तो पुतळा पडला. मी दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं बघायला तर पाहिजे.
मी चौकशी केली, वारा कुठून आला? तर ते म्हटले हे इकडं वारा आला. पुतळा कुठं पडला? ते म्हटले तिकडंच पडला. वारा जिकडनं आला तिकडंच पुतळा पडला, पण मुख्यमंत्री भारताला सांगतायत नाही नाही ते वारा फार आला म्हणून पडला. अरे पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला, वापरायचं ते मटेरियल तुम्ही वापरलं नाही, भारताची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, आमचा स्वाभिमान तुम्ही पाडला. आणि स्वाभिमान काहीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालं तर त्याला प्रायश्चित्त घ्यावंच लागतं. आणि म्हणून हे प्रायश्चित्त 20 नोव्हेंबरला मित्रांनो आपल्याला त्यांना द्यायचं आहे. या मतदारसंघात पृथ्वीराज साठेंच्या तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाच्या समोर ज्यावेळी बोट दाबाल त्यावेळी ते पृथ्वीराज साठेंना विधानसभेत घालवण्यासाठी असेलच, पण विधानसभेत पाठवत असताना आपला महाराष्ट्र दुरुस्त करण्यासाठी, आपल्या आया बहिणींना पूर्णपणाने संरक्षण देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेची चर्चाच करायला नको. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, ते आपले गणपतराव गायकवाड म्हणून एक आमदार आहेत, कल्याणला होते. ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी गोळीबार केला. आहे का तुमच्या जिल्ह्यात असं गोळीबार पोलीस स्टेशनला झालंय का? पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार, खोटे गुन्हे होतात, पण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणाऱ्या माणसाच्या पत्नीला आज भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये हाय बरोबर आहे. निष्ठावान माणूस किती असावा, घेतल्यावर पण विसरत नाही. जाताना मी भेटणार आहे तुम्हाला, अशी निष्ठेची माणसं फार कमी. आज निष्ठावंतांनाच महत्व आहे. पण आज आपल्या सर्वांना कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत या सरकारला बोलायचा कोणता अधिकार नाही. अनेक घटना घडलेल्या आहेत, ते सांगून मी वेळ घेत नाही, पुढे जायचंय. पण पृथ्वीराज साठेंना मतदान करत असताना आपल्या महाविकास आघाडीने जी पंचसूत्री जाहीर केली आहे, राहुल गांधी, शरद पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी, ही पंचसूत्री महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनाला स्पर्श करणारी आहे. आणि ती शेतकऱ्याला, शेतमजुराला, कामगाराला, शहरात राहणाऱ्या नागरिकांना सगळ्यांना दिलासा देणारी आहे. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने माननीय पृथ्वीराज साठेंच्या तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाच्या माणसाच्या मागं मतदान करा आणि पृथ्वीराज साठेंना मतदान करा. आमच्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज साठे निवडून आले, चांगली परिस्थिती आहे. त्यामुळं आपल्याला या मतदारसंघात 100% बदल होणार आहे. आणि तो बदल करायला 20 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी पृथ्वीराज साठेंना साथ द्या, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आभार मानण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष शंकरराव जाधव. या विराट सभेला संबोधित करण्यासाठी, पृथ्वीराजजी साठे साहेब यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रदेशचे अध्यक्ष आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब या ठिकाणी आले. त्याबद्दल केज मतदारसंघातर्फे त्यांचे शतशः आभार. बजरंग बाप्पा सोनवणे,